ना सर, तुम्हाला पण नमस्कार. सर, जेमिनी क्लासचा वर्ग चालू आहे आपला आणि आता ह्याच्या पुढे पुढचं सर शिकवणार आहे. आरूढ पद वगैरे काढायला शिकवणार आहेत सर आता, किंवा आणखी काही घेतील. आतापर्यंत आपण संपूर्ण आरूढ लग्न कसं काढायचं वगैरे शिकलो. नंतर आत्माकारक ग्रह कुठला वगैरे तेही शिकलो. आता पुढचं शिकणार आहोत. तत्पूर्वी उद्या माझा कुंडली वाचन हा क्लास सुरू होणार आहे. तर ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे त्यांनी उद्यापासून या. आणि सर, मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही सुरुवात करावी. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. जरा एक मिनिट सेटिंग करतो, कारण ते बरोबर होत नाही. एक NEET नितीन नावाचा मनुष्य आला ना, काढून टाका मॅडम. हो सर. हा, 2 मिनिटं. पत्रिका सगळ्यांना पाठवलेल्या आहेत ना? मॅडम, स्वागत झालं का? हो सर, ठीक आहे. तुमचं स्वागत आहे. नमस्कार सगळ्यांना, सगळ्यांचं स्वागत आहे. पहिल्यांदा आता चव्हाण मॅडमने स्वागत केले, तर त्यांचं सुद्धा पहिल्यांदा स्वागत करतो. आणि इत्यादी आपले मान्यवर आहेत, त्याच्यामध्ये दळवी साहेब आहेत, मुकेश भाऊ आहेत, हळदणकर मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, कुलकर्णी आज आजपासून जॉईन झालेले आहेत, त्यांना सुद्धा नमस्कार, स्वागत आहे त्यांचं. आणि इत्यादी सर्व मंडळींचं स्वागत आहे. आज आपण हे झिबूचं हे जे आहे जेमिनीमध्ये, त्यातलं 5वं अंक आहे आपला, 5वं नंबरचे लेक्चर आहे. त्या ह्याच्यामध्ये आपण दिवसेंदिवस एक नवीन नवीन काही गोष्टी शिकत आलेलो आहोत. त्या ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की आता आज वेगळ्या तऱ्हेची भूमिका आहे. तर कृपया सगळ्यांनी आपला माईक जो आहे तो व्यवस्थित सांभाळा. आता मी मीटिंग लॉक करतोय, कारण का की तुमचं मीटिंग हे जे नेट जर गेलं तर परत येता येणार नाही. पण ज्यांचं हे आहे त्यांना परत येता येईल. काय समजलं? तर परत एकदा सगळ्यांचं स्वागत करतो. जे काही चुकीने कोण राहून गेलं असेल तर उपस्थित सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आता कुंडली मांडणार आहोत. तर कुबल मॅडम, तुम्ही कुंडली मांडा. त्याच्यावरती तारीख पहिल्यांदा लावा, सगळ्यांना मिळाली नसेल. तारीख 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 11/7/1972 आहे. बघा, 11/7/1972, 23/19 धुळ्याचा जन्म आहे, व्यक्ती पुरुष आहे. आता 72 म्हणजे साधारणतः आता बघितलं आपण तर व्यक्ती 52 वर्षाची आहे का हे धरून चालायचं. कळलं? हा, बोला. तारीख पाहिली सगळ्यांनी? ज्याला स्क्रीनशॉट मारायचं त्यांनी स्क्रीनशॉट करून घ्यावा. ओके, बर. आता दुसरं कुंडली जी आहे ती मीन लग्नाची कुंडली आहे मॅडम, ती लावा. त्यांना परत आपण हे बघू की कसं हे आहे. तर मीन लग्न आपण जेमिनी मध्ये जी मंडळी पहिल्यांदा उपस्थित असतील तर त्यांना आपल्याला हे करायचं आहे की त्या ह्याच्यामधून आपल्याला जेमिनीची पत्रिका कशी बनवायची तिथपासून आपण सुरुवात करणार आहोत. तर मीन लग्नाची पत्रिका जी आहे तर लग्नेश दशमात आहे. तर दशमामधून आपल्याला आरूढ लग्न निवड करायची आहे. तर त्या ठिकाणी आरूढ लग्न हे आपण जर बघितलं तर त्या ठिकाणापासून किती आहे? 9वं आहे, बरोबर आहे, 10वं आहे. म्हणजे त्या दशम स्थानामध्ये आहे ना लग्नेश. म्हणजे तिथून आपल्याला कुठे जायचं आहे तर 10व्या स्थानात जायचं आहे. तर 10व्यापासून 10व्या स्थानामध्ये गेलो तर इथे कन्या आरूढ होतोय का बघा जरा, एक्सपर्ट मंडळी, शिंदे वगैरे. हो सर. हो सर, कन्या येते. हो सर. ठीक.
मग आता कन्या लग्नाची कुंडली आपण तिथे बनवायची असते आणि त्यानंतर जसं काही आपला हे असतो नेहमीचा नियम आहे की सगळ्यात ऍडव्हान्स ग्रह कुठला आहे तर त्याच्यावरती आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. तर सगळ्यात जो ऍडव्हान्स ग्रह आहे तो कोण आहे? तो सूर्य आहे का बघा. हो सर. हा. आता मॅडम औषात्मक कुंडली जी आहे ना ती लावा जरा. औषात्मक तर औषात्मक मीन लग्न जे आहे ते 8:48 आहे आणि त्यामध्ये सूर्य 26 अंशाचा आहे, चंद्र 8 अंशाचा आहे, मंगळ 14 अंशाचा आहे, बुध 22 अंशाचा आहे, गुरु 7 अंशाचा आहे, शुक्र जो 24 अंशाचा आहे आणि शनी जो आहे तो 21 अंशाचा आहे. मग त्या ह्याच्यामध्ये आपण आरूढचं आत्माकारक ग्रह आता लक्षात घ्या की आरूढ लग्नाची आपण निवड केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर कन्या लग्नामध्ये लग्नी सूर्य मांडायचा आहे. आता सगळ्यांना मला असं वाटतं सगळ्यांना कल्पना आली असेल की आपल्याला कुठलं लग्न मांडायचं आहे आणि कशावरती त्याचा फलादेश करायचा आहे. काही कोणाला अडचण आहे का तर विचारा. नाही सर, नाही अडचण. बरोबर आहे, सगळ्यांना आलं व्यवस्थित? हो सर. ठीक आहे. हा. म्हणजे कन्या लग्न कन्फर्म झालेलं आहे ना? हो सर. हा. ओके फाईन. आता कन्या लग्न कन्फर्म झाले त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा सूर्य मांडला कारण का की सूर्य हा जास्तीत जास्त 26 अंशाचा आहे. कदाचित तो 29 अंशाचा पण असू शकतो पण त्या ठिकाणी सगळ्यात जास्त ऍडव्हान्स प्लॅनेट कोण आहे तर सूर्य आहे. म्हणजे तो आत्माकारक ग्रह आहे आणि आत्माकारकच सूर्य आहे आणि त्या ह्याच्यामध्ये चर आणि स्थिर म्हणजे स्थिर मध्ये सुद्धा आत्माकारक तोच येतो आणि चर मध्ये आलेला आहे आत्माकारक सूर्य. म्हणजेच काय की त्या ठिकाणी आपण पाहिलं तर जातकाच्या जीवनामध्ये सूर्य हा प्रभावशाली आहे आणि तो आत्माकारक म्हणून त्याला समजलं जातं. आज जर आपण पुढची लेवल शिकणार आहोत तर थोडस ही मांडणी आपण पहिल्यांदा नक्की करू. दुसरा ग्रह जो आहे तो अमात्यकारक त्याला म्हणतात. तर अमात्यकारकचा स्थिर ग्रह जो आहे तो बुध आहे. आता सगळ्यांना कल्पना आली असेल की अमात्यकारक कशाला म्हणतात आणि तो कुठला ग्रह आहे तर तो बुध आहे. पण आलेला कुठला ग्रह आहे तर शुक्र आहे का बघा. आलेला ग्रह शुक्र आहे हो सर, शुक्र आहे. शुक्र आहे. कारण तो 24 अंशाचा आहे म्हणून. हो. बरोबर आहे. त्यानंतर आपण भ्राताकारक जो मंगळ आहे तर तिथे आलेला आहे बुध. बुध हा 22 अंशाचा आहे, शुक्र 24 अंशाचा आहे. तर त्या ठिकाणी बुध आल्यानंतर त्या जातकाचा जो भ्राताकारक ग्रह आहे तो तृतीय स्थानामध्ये तिथे येणारी रास कोणती आहे कन्या राशीला तर ती वृश्चिक रास आहे. कळलं का. म्हणजे तो तिथे भ्राताकारक आला की नाही. मग चतुर्थ स्थान जे आहे ते मातृकारक म्हणून सांगितलेलं आहे. तर तिथला कारक ग्रह जो आहे तो चंद्र आहे म्हणजे स्थिर ग्रह आणि चर मध्ये आलेला आहे शनी. तर हा निगेटिव्ह आहे. कळलं. ओके. त्यानंतर पंचम स्थान म्हणजे पुत्र पौत्रादी ज्ञानम या ठिकाणी आलेला आहे. येणारा पाहिजे गुरु पण आलेला आहे मंगळ. मंगळ. मंगळ आलेला आहे. त्यानंतर दुसरा ग्रह जो आहे तो ज्ञातिकारक 7वा ग्रह आहे. तर ज्ञातिकारकच्या ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी ज्ञातिकारक ग्रह हा कोण असायला पाहिजे शनी. तर आलेला कुठला आहे तर त्या ठिकाणी चंद्र. बरोबर आहे. त्यानंतर दाराकारक ग्रह शुक्र पाहिजे तर तिथे आलेला कुठला ग्रह आहे तर गुरु. कुलकर्णी मॅडम जरा ह्या सगळ्यांना स्विच ऑफ करा म्हणजे बोल हे त्यांचा आवाज येतो हो स्वतः त्यांचा. हो हो सर, बाकी सगळेच आहेत म्हणजे बंद आहेत सगळ्यांचे. हे फक्त एंटर केल्यानंतर काही काही जणांचा 1-2 मिनिटासाठी येतो. हा, ठीक आहे सर. बरं. प्रत्येकाला सूचना आहे की कृपया आपला आवाज बंद ठेवणे. ज्या वेळेला बोलायचं असेल तेव्हा चालू करणे. बाहेरचा आवाज ऐकायला आला तर तिथे लोकांना कळत नाही. तर एक विनंती आहे. कळलं. बर. आता हे सगळे ग्रह आपण मांडल्यानंतर त्याला फलादेश कसा करायचा ह्याच्यावरती आपल्याला पाहायचं आहे. दीनबंधू साहू ह्याला घेऊ नका, लगेच काढून टाका. हा आपला मनुष्य नाहीये. ओके सर, काढते. हा काढा काढा काढू. तुम्हाला ऍडमिट काढू. त्याला घेतला आतमध्ये काढून टाका. ओके गेले. बर. आता ह्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर
तुम्ही बघितलं पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, तर आत्माकारक ग्रह हा सूर्याला सूर्य झालेला आहे, पण रास विसरायची नाही. राशीच्या याच्यामध्ये भरपूर काही महत्व असतं. त्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, तर त्या ठिकाणी आपण लग्न बघितलं, तारीख बघितली, स्पष्ट ग्रह बघितले, म्हणजे स्पष्ट ग्रह तुम्हाला पाठवलेले आहेत ते लक्षात आलेले आहेत. त्यानंतर सगळे ग्रह जे आहेत ते आत्माकारक वगैरे जो काही भाग आहे, तर आता एक लक्षात ठेवा सर की कन्या लग्नाची सर ते 6 आहेत त्यांना काढायचं ना? हा सौलखंड. येस येस. तर कन्या लग्न जे आहे तर त्या ठिकाणी कुबल मॅडम कुंडली काढा तुम्ही. आता फलादेश आपल्याला करायचा आहे, तर फलादेश करतेवेळी नक्की कसा फलादेश करायचा, तर आता थोडस आजची जी काही आजचा जो स्टडी आहे तो लिटिल ऍडव्हान्स आहे. तर त्या ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की कन्या लग्न हे कसं लग्न आहे, तर त्या ठिकाणी कन्या लग्न कसं पुढे जाईल किंवा त्याच्यामध्ये येणारी जी काही बाधा आहे किंवा तत्सम काही गोष्टी आहेत, तर आपल्याला पाहायचं असं की लग्न जे उगवलेलं आहे ते निवडलेलं आहे ते आरूढ आहे. आणि आता ते आरूढ लग्न जे आहे, जरा कोणाला गाईड करता आलं तर करा हा. कुलकर्णी मॅडम त्या ह्याच्यामध्ये ज्यांना पत्रिका माहिती असेल त्यांनी. तर आता कन्या लग्न हे मुळातच अभ्यासू लग्न आहे, विद्वान आहे. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जातक हा इंटेलेक्च्युअल असेल, व्यापारी असेल, त्यानंतर जातकाचा जो काही संबंध असेल तो अनेक ठिकाणी जोडला गेला असेल. आता अशा वेळेला जेव्हा आपण लग्न मूळचं जे आहे ते कोणतं होतं, तर ते मीन होतं. त्याच्यामध्ये त्याचा लग्नेश जो आहे तो धनुराशीमध्ये होता. ती राशी द्विस्वभावी होती. तसंच लग्न सुद्धा द्विस्वभावी आहे आणि आरूढ सुद्धा द्विस्वभावीत आलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये ज्या काही घडामोडी होणार असतील तर त्यांचा संबंध द्विस्वभावी राशीशीच निगडीत असेल. दुसरी गोष्ट की ज्या ठिकाणी आत्माकारक ग्रह विराजमान आहे ती रास कन्या आहे आणि ती सुद्धा द्विस्वभावी आहे आणि ती बुधाचीच आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय शोधायचं आहे की ह्या बुधाची अवस्था आपण जेव्हा आरूढ लग्न बनवलेलं आहे, आरूढ कुंडली बनवलेली आहे, तर आरूढ कुंडलीमध्ये स्थिर आणि चर. आता चर मध्ये आपण जर बघितलं तर बुध हा कोणत्या सेक्टर मध्ये आलेला आहे त्याचा विचार करा. आता कोणत्या सेक्टर मध्ये आहे बुध बघितलं तर कुठे आलेला आहे, पंचम स्थान का तृतीय स्थान का षष्ठ स्थान सांगा मला. पंचम स्थानात आहे. हा मग पंचम स्थान. तृतीय आहे ना बुध. हा तर बुध हा मूळ भाता पंचमात आहे आणि आरूढ मध्ये तृतीय तृतीय स्थान. तृतीय बुध स्थान आहे. बुध हा भ्राताकारक ठरलेला आहे. होय. हो कळलं का? हा हो मग आता अकॉर्डिंग टू जेमिनी जेव्हा आपल्याला फलादेश द्यायचा असेल त्यावेळेला आरूढ जो बसलेला आहे त्या लग्नाचा अधिपती हा भ्राताकारक म्हणून ठरलेला आहे. तर जातक आणि तो त्या ठिकाणी लग्नामध्ये आलेला जो ग्रह आहे तो त्या ठिकाणी आत्माकारक आहे. म्हणजे तिथे जर आपण विचार केला तर लग्नेश जो आहे जो मिळालाय तो कुठे आलेला आहे, तर त्या ठिकाणी भ्राताकारक म्हणून जे स्थान आहे ते, त्याकरता जातकाच्या जीवनामध्ये एक तर सहयोग कोणाचा मिळेल. भ्राताकारक खरा कोण पाहिजे, तर मंगळ पाहिजे, पण मंगळ न येता हा जातक जो आहे तर त्याच्यामध्ये बुध हा ग्रह त्या भ्राताकारक मध्ये आलेला आहे. म्हणजेच काय की त्या ठिकाणी जातकाला साह्य मिळेल का जातक स्वतः साह्य करेल. तर एक लक्षात ठेवायचं की ज्या वेळेला जेमिनीमध्ये आपण शिकतो तर लग्न जे आहे ते कन्या आहे, त्याचा जो काही कारक ग्रह आहे तर तो त्या ठिकाणी आलेला आहे कुठे, तर तो पराक्रम स्थानामध्ये आहे. जिथे भ्राताकारक मंगळ असायला हवा तिथे बुध आलेला आहे. आणि लग्नामध्ये सूर्य आहे तो आत्माकारक म्हणून आहे. तर तो आत्माकारक असल्यामुळे त्या जातकाच्या जीवनामध्ये जे काही घडामोडी होतील तर त्या अतिशय उत्तम असतील. तर त्या कशामुळे असतील, कारण का की त्याचं पहिल्यांदाच आरूढ हे अतिशय बलवान झालेलं आहे आणि त्यामध्ये स्थिर ग्रह जो आहे तो ग्रह आहे रवी, सूर्य. आणि तसं चरमध्ये पण सूर्यच आलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी जातक हा रवी ह्या ग्रहाच्या अधिपत्याखाली त्याच्या जीवनाला सुरुवात करेल.
म्हणजेच काय की त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी चांगल्या घडतील तर त्या सूर्याच्या प्रमाणे चांगल्या घडतील असे जेमिनीचे ते नियम आहेत. मग अशा वेळेला आपण बघितलं तर तो जो काही आरूढ लग्न जे आपण निवडलेलं आहे तर ते आलेलं कसं आहे की लग्न एक दशमात, त्या दशमापासून जे दशम स्थान आहे ते सप्तम स्थान आहे, तर त्या ठिकाणी आरूढ हे कन्या आलेलं आहे. मग त्या ठिकाणी बुध आणि कन्या आणि सूर्य ह्या दोघांचं अतिशय चांगल्यापैकी ट्युनिंग असतं. म्हणून त्या ठिकाणी जर समजा कुंभ लग्न असतं आणि लग्नी आत्माकारक जर सूर्य आला असता तर तिथे आरूढ लग्न कुंभ असतं आणि सूर्य असता तर तेवढा फलादेश मिळत नाही. म्हणून सूर्य जर त्या ठिकाणी भ्राता आत्माकारक आला आणि आरूढ लग्न हे कोणतं येईल त्याच्यावरती जातकाच्या जीवनामध्ये जीवन जगताना जो प्रतिसाद मिळणार आहे तो त्याच्यावरून आपण विचार करून फलादेश सांगायचा. म्हणजे इथे जो फलादेश आहे तो निश्चितच जातकाच्या जीवनात चांगला प्राप्त होईल. आता सूर्य जेव्हा जेव्हा कुठल्या कुठल्या आरूढमध्ये येईल त्याला अनुसरून त्याचा फलादेश हा निश्चित केला जातो. पण तिथे जे लग्न आहे ते लग्न आपण जर पाहिलं तर त्याचा अधिपती भ्राताकारक म्हणून झालेला आहे. तर त्याच्यामध्ये दोन भाग असतात की एक तर भ्रातापासून साह्य मिळणं किंवा भ्राताला आपलं साह्य देणं किंवा त्याच्यावरती जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट करणं, अशा तऱ्हेचा हा जो भाग आहे त्याचा विचार केलेला आहे. आता इथपर्यंत कोणाला काही कळलं नसेल तर विचारा, मग आपण पुढची वाटचाल करू. सर बुध भ्राताकारक याच्यामध्ये आलेला आहे आणि तो मंगळाच्या राशीमध्ये आहे. मग हं, ऐका, तिथे जे आरूढ आलेलं आहे ते वृश्चिक आहे हो का, पण हो ग्रह हा भ्राताकारकच्या स्लॉट मध्ये आलेला आहे. ती हो रास वृश्चिक आहे. तर त्या हो वृश्चिक राशीमध्ये तिथे आपण जर पाहिलं तर जातकाच्या जीवनामध्ये निश्चित त्या वृश्चिकेचं फळ जे आहे ते त्याला निश्चित भोगावं लागेल. आता जातकाच्या भावासंदर्भात आपण जर विचार केला तर इथे कसं असतं की हे 7 जी स्थानं आहेत त्याच्यामध्ये हो समजा जर दाराकारक वृश्चिक रास असती आणि तिकडे जर चंद्र आला असता तर त्या ठिकाणी तो चंद्र जो आहे तो एवढा पोषक नसता. मग सप्तम स्थानामध्ये येणारी रास जी आहे ती कदाचित जर तूळ असते आणि त्या ठिकाणी प्रथम स्थान जे आहे ते मेष असतं आणि तिथे आत्माकारक ग्रह आला असता तर कुंडली अति बलवान झाली असती. पण सप्तम स्थानाचा कारक ग्रह जो आहे, जो स्थिर ग्रह आपण म्हणतो, तो शुक्र आहे. हो मग इथे तुम्ही म्हटल्याप्रमाणे इथे वृश्चिक रास आलेली आहे, तर त्या वृश्चिक राशीचा जो काही अंमल आहे, आता त्याच्यामध्ये अंमल म्हणजे कसं आहे की एक साधा नियम सांगतो. आपण जेव्हा पारंपरिक ज्योतिष शिकतो त्याच्यामध्ये आपण असं म्हणत नाही की इथे हा वृश्चिकेचा चंद्र आहे किंवा वृश्चिकेचा मंगळ आहे, तर त्या मंगळाला वृश्चिकेचा असो किंवा तो प्लॅटफॉर्म कोणता आहे म्हणजे त्या ठिकाणी उदित लग्न आलेलं लग्न हे कोणतं असेल त्याच्यामध्ये जो ग्रह असेल त्या ग्रहाला त्या वृश्चिक किंवा मिथुन किंवा कर्क या राशीची सगळी गोष्ट जी आहे ती त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होते. तसंच जेमिनीमध्ये सुद्धा तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्ही सांगताय त्याप्रमाणे तिथे वृश्चिक रास आलेली आहे आणि तिथे बुध आलेला आहे, तर तो बुध हा वृश्चिक राशीमध्ये योगकारक ठरत नाही. म्हणून जातकाचा सूर्य जो आहे तो सूर्य त्याला मदत करायला करेल. म्हणजे हा जातक जो आहे त्याच्या जीवनामध्ये भावंडांची जास्तीत जास्त काळजी करावी लागणे अशा तऱ्हेचा संकेत आपल्याला त्या जातकाला कुंडलीमध्ये सांगायचा असतो. आता मूळ कुंडली आपण जेव्हा पाहतो त्याच्यामध्ये आलेलं स्थान जे आहे ते कोणतं आहे तर ते वृषभ आहे, बरोबर आहे, मूळ कुंडलीतलं, हो हो नाही का. मग हो आता ते त्याच्याऐवजी आलेलं कुठलं आहे तर वृश्चिक आहे. मग जेव्हा जेमिनीमध्ये आपण पाहतो कधी कधी कसं असतं मॅडम की काही वेळेला आपल्याला एखादा फलादेश का चांगला मिळत नाही हे जर शोध करायचा असेल, त्याचा शोध करायचा असेल तर त्या ठिकाणी जातकाला असा विचार केला पाहिजे की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अशा तऱ्हेच फलादेश मिळेल. बरं, मगाशी मी विसरलो होतो, हळदणकर मॅडमचं पण स्वागत आहे. मला आठवण नाही आली मगाशी. तर त्या ठिकाणी आपल्याला तो फलादेश देताना तुम्हाला वृश्चिकेचा जो बुध आहे तो त्या ठिकाणी त्याला प्रतिसाद देणार नाही किंवा तर माझा प्रश्न असा होता की वृश्चिकेचा स्वामी जो मंगळ आहे
तो काही याच्यामध्ये अपलिफ्ट करू शकेल का बुधाला की नाही करू नाही शकत? नाही 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 नाही. सांगतो दादा, आता येतो पुढे मी. आता हा. येतो पुढे. हा. आता लग्न जे आहे ते कन्या आहे, रास वृश्चिक आलेली आहे तृतीय स्थानामध्ये. तर हो. जातकाचा फलादेश हा भावाचा कसा असेल, तर तो वृश्चिकेप्रमाणेच असेल. आपण अच्छा. ते भ्रामकारक म्हणून सांगितलेलं आहे ना हा त्या हा ठिकाणी. हा आता त्या तृतीय स्थानातून ज्या काही गोष्टी आपल्याला मिळतात, पाहायला मिळतात, तर त्याच्यावरती त्याचा फलादेश हा अशा स्वरूपाचाच असेल. कळलं का? अच्छा. तर ते हो तिथे हो योगकारक नाही. पण हा. तरी सुद्धा जातकाचं प्रथम स्थान हे बलवान झालेलं आहे आणि ते कन्या राशीशी निगडीत आहे. हो हं? जर हो समजा तिथे कन्या रास नसती आणि जर तिथे मकर रास असती, तर तुम्हाला हं. मकरेचाच पण फलादेश लक्षात असणं गरजेचं आहे. आणि तिथे एखादा ग्रह कुठे प्ले करतोय आरूढ मध्ये, तर त्याचा फलादेश जातकाच्या जीवनामध्ये हा निश्चित त्या ठिकाणी सापडतो. तेव्हा त्याला म्हणजे कोण पहिल्यांदा बोलावं? आपण राशीचा फलादेश जो आहे तोच लक्षात घ्यायला हवा. प्रश्नच नाही. ज्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही आहात, म्हणजे जो हा, काही म्हणजे ज्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही आहात, बरोबर आहे. हो, आलं त्या लक्षात. राशीचा संबंध त्या ठिकाणी येतो. येतोच. मग आता तिथे कारक जो ग्रह आहे तो प्रथम स्थान म्हणजे सूर्य आहे. मग तो त्याला तिथे मिळालेला आहे. म्हणजे हो कुंडलीमध्ये जेव्हा आत्माकारक ग्रह हा चांगला होतो, त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये आपण बघितलं तर तिथे ती कुंडली एका सूर्यावरतीच भरपूर काही गोष्टीच्या घडामोडी घडू शकतात. कळलं? हो. आलं लक्षात सर, आलं लक्षात. ओके, फाईन. आता ओके, त्यानंतर आपण जाऊया अमात्यकारक ग्रहाकडे. तर अमात्यकारक हे जे रास आहे, ती रास आहे तूळ धनस्थानामध्ये. तर तूळ हा जो काही संदर्भ आपण जर विचार केला, तर तूळ राशीचं वर्णन कसं आहे, तर हा जो काही प्रधान आहे अमात्यामध्ये प्रधान, आणि आपल्याला जे काही जीवनामध्ये गाईडलाईन मिळते त्यासाठी म्हणून तुम्हाला अमात्यकारक ग्रहाचा विचार करायला हवा. मग त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर तो अमात्यकारक ग्रह हा कोण आलेला आहे तिथे मुळामध्ये शुक्र बघा. शुक्र आलाय ना. नाही, अमात्यकारक ग्रह कोणता आहे? शुक्र बुध असायला हवा, पण हा. आपला शुक्र आहे. शुक्र आलाय ना. मग बुध असायला हवा ना. हो, बुध असायला हवा. आला शुक्र आहे. बरं, आता शुक्र जर आलेला आहे त्याचा अर्थ शुक्र 24 अंशाचा होता म्हणून तो तिथे आलाय अरे का? माणूस हा सर छोटा कसं काय झाला? कोण? सर छोटा कसं काय झाला? सर छोटे कसं झाले? सर छोटा कसं झाला? वा. जरा वैयक्तिक आवाज बंद करता का? बरं. आता त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर धनस्थानामध्ये आलेली रास कोणती आहे? तूळ आहे. त्याच्यामध्ये ग्रह कोणता आलाय? तो शुक्र आलेला आहे. पण तो शुक्र जो आहे तो अमात्यकारक म्हणून त्याला त्याची बैठक प्राप्त झालेली आहे. जर अमात्यकारक ही बैठक प्राप्त झालेली आहे तर शुक्राच्या स्वतःच्या राशीत आहे, लगेच फलादेश त्याच्यामध्ये बदलतो. म्हणजे तो त्याच्या राशीमध्ये अतिशय चांगल्यापैकी प्रतिसाद देईल का देणार नाही, हे आपल्याला जातकाची कुंडली वाचतेवेळी त्याचा फलादेश लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याला प्रतिसाद कसा द्यायचा, तर तिथे तूळ रास आलेली आहे, धनस्थानामध्ये शुक्र आलेला आहे आणि तो अमात्यकारक आहे. याचा अर्थ जातकाला प्रथम स्थान आणि धनस्थान हे निश्चितच प्रतिसाद देईल. आता त्यामध्ये आपण पाहतो की धनस्थान हे जे आहे हे कशासाठी आहे, तर ते आर्थिक दृष्ट्या आपण विचार करतो. मग त्याच राशीमध्ये तो अमात्यकारक म्हणून पण होतो आणि तो प्रधान म्हणून कार्यरत असतो. तर त्याकरता जातकाच्या जीवनामध्ये आता आपल्याला परत बघायचं आहे की हा शुक्र शुक्राच्याच ठिकाणी आहे, म्हणजे त्याला काही दुसरीकडे जायचं नाही आणि दुसरीकडचा त्याला फलादेश तिथे द्यायचा नाही. आलं लक्षात? काय वाटतं तुम्हाला? सर आलाय. हो सर, बरोबर आहे. म्हणजे दुसऱ्या बरोबर. हो, सर. ग्रहाचा दुसऱ्या राशीचा विचार नाही करायचा, तो हा. राशीमध्येच आलेला आहे, ती त्याची स्वतःची रास आहे. म्हणजे त्या ठिकाणी तो अमात्यकारक म्हणून विचार केला तर अमात्यकारक हा ग्रह त्याचा सल्लागार म्हणून आहे. आणि तो कोणाचा सल्लागार आहे, तर बुधाची जी रास आहे त्याचा सल्लागार म्हणून आहे. तर जातकाचं जीवन, ज्याला मिळणारं मार्गदर्शन हे कोणत्या तऱ्हेचं असेल, तर ते शुक्राच्या ग्रहाच्या अंतर्गत असेल. जर तिथे जर मंगळ आला असता, तिथे जर शनी आला असता, तर जातकाच्या जीवनामध्ये
काही मंगळाचे चुकीचे निर्णय जातक हा घेऊ शकला असता किंवा त्याच्या जीवनात घेतले येतील तर घेता येतील किंवा घेतले असतील तर त्याला हानी होण्याची शक्यता दर्शवली जाते. म्हणजे इथे शुक्र असल्यामुळे तो धनस्थानाच्या राशीमधला शुक्र आहे आणि तो अमात्यकारक पण झालेला आहे. कळलं? इथपर्यंत लक्षात आलं का? हो सर. हा. हो सर. भागवत मॅडम बोला. तर आपण जो स्थिर ग्रह त्याच्यासाठी बुध म्हणतो अमात्यकारक. तर इथे जर तो बुध आला असता शुक्राच्या राशीत तर त्याची बरोबर. मिळणारी फळं आणि इथे शुक्र आल्यामुळे त्याची मिळणारी फळं ह्याच्यामध्ये काय फरक राहील? याच्यामध्ये तफावत आहे. एक तर पहिली गोष्ट म्हणजे शुक्राच्या याच्यामध्ये जर तिथे जर रास असते कन्या किंवा मिथुन तर त्यावेळेला लग्न पण बदललं असतं की नाही? हा. नाही का? जर ऋषभ लग्न असतं तर तिथे मिथुन रास आली असते आणि सिंह लग्न असतं तर त्या ठिकाणी तूळ रास आली असते, कन्या रास आली असते. हा. नाही का? हा. मग आता हा. कन्या राशीमध्ये शुक्र आता आला असता तर त्या ठिकाणी त्याने विचार कोणाचे घेतले असते तर बुधाचे घेतले असते. इथे भाग असा आहे मॅडम की तुम्हाला जो काही जीवनामध्ये मिळणारा प्रतिसाद आहे तर ते पॉकेट कोणाच्या अखत्यारीत आहे, त्याचा प्रधान कोण आहे, म्हणजे त्या ठिकाणी त्याचा हक्क कोणाकडे आहे. आणि एक साधा नियम सांगतो, ज्या इमारतीमध्ये ज्या याच्यामध्ये सोसायटीमध्ये किंवा ज्या वसाहतीमध्ये आपण राहतो त्याचा संपूर्णपणे अनुभव जो आहे तो आपल्या जीवनामध्ये आपल्याला सतत मिळत असतो. मग तशाच प्रकारे जातकाची जी कुंडली आहे त्या कुंडलीमध्ये सुद्धा तुम्हाला फलादेश देते वेळी असाच विचार करायचा असतो की तिथे धनस्थानामध्ये आलेली म्हणजे अमात्यकारक ग्रह, इथे आलेली रास ही तूळ आहे आणि त्याच्यामध्ये आलेला ग्रह शुक्र आहे. मग त्या राशीची आणि शुक्राची समांतर मतं आहेत की नाही सांगा? हा, म्हणजे याचा अर्थ तिकडे जर बुध आला असता तर तो कोणाचा अधिपती आहे त्याचा एक ऍडिशनल आपल्याला विचार करावा लागला. तो लग्नेश म्हणून आहे. हा. तो ओके. लग्नेश म्हणून आहे ना, पण इथे हा हो, धनेश इथे आणि हा म्हणजे हा अमात्यकारक म्हणून अमात्यकारकच आलेला आहे. हो, ठीक म्हणून राशींचा फलादेश वेगळा आहे आणि ग्रहांचा बरोबर. फलादेश वेगळा. म्हणजे आता मगाशी आपण जे काही तृतीय स्थानाच्या बद्दलचा विचार केला तर त्या तृतीय स्थानाच्या संदर्भात आपल्याला वृश्चिक रास आलेली आहे आणि तिकडे बुध आलेला आहे. तो योग्य प्रकारे जातकाच्या जीवनामध्ये फलादेश देणार नाही. बरोबर. आता तो बरोबर. फलादेश कसेल मॅडम सांगू तुम्हाला की हा. मूळ कुंडलीमध्ये तुम्ही गेल्यानंतर चतुर्थ स्थान हे मिथुन राशीचं आहे. हा. सप्तम स्थान हे कुठलं आहे तर ते कन्या राशीचं आहे. हा. पण कन्या राशीचं परिवर्तन झालं त्या ठिकाणी ते आरूढ झालं. हो. बरं, आता हो. म्हणजे त्याला मान जो मिळाला तो कन्या राशीला आरूढ लग्नाचा मान मिळाला आणि त्याच्यावरतीच पूर्णपणे अख्ख्या जीवनाचा जो काही बॅलन्स आहे किंवा कर्तृत्व आहे किंवा त्याचे विचार आहे ते कन्या राशी संदर्भातच असू शकतात. मग येणारी सुखदुःख ही जी आहेत ही रिलेटेड विथ द कन्या वर्ग. ओके. आणि त्याच्यात असं पण असेल का की त्याची जी मानसिकता असेल किंवा एखाद्या गोष्टीवरती विचार करण्याची कल मनाचा हा कन्या राशीला अनुसरूनच जास्ती करून असेल का चंद्र जिकडे आहे तिकडेच त्या राशीचा नाही असेल? नाही 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 बघा आता असं आहे, आपण जेव्हा आपली जी निर्यन कुंडली वाचतो त्यावेळेला चंद्र हा मनाचा कारक आहे हे सुद्धा इथे सुद्धा आहे. पण तोच चंद्र जर समजा त्या ठिकाणी यदा कदाचित एखाद्या व्यक्तीच्या राशीमध्ये कर्केला आला तर त्याचे विचार कर्केचे असतात. पण तो परिवर्तित होऊन जर इथे चंद्र धाराकारक झाला असेल आणि तिथे येणारी रास ही जर मीन असेल तर त्याचे विचार मीनेप्रमाणे असतात. म्हणून आरूढ लग्नाची आणि जेमिनी पद्धतीची जी काही महत्वाची जी विधानं आहेत तर ती अशा तऱ्हेची आहेत. फलादेश विधान म्हणजे फलादेश. थँक्यू सर. का थँक्यू सर. म्हणजे आता इथे कुंडलीचा दर्जा आपण जर बघितला तर धनस्थान जो आहे दर्जाच्या बाबतीत बोलूया लेवल तर त्या ठिकाणी अमात्यकारक ग्रह हा शुक्र असून तो शुक्राच्याच राशीत आहे. म्हणजे तिथे फलादेशाची काळजी करायला लागणार नाही. एक तर पाहिजे तुम्हाला की त्या ठिकाणी एखादा नियम आहे तर आर्थिक जे काही मोबदला आहे यश आहे
ते कोणापासून आपण आशा ठेवावी, तर ती धनस्थान, अमात्यकारक शुक्र आणि तूळ ह्या राशीच्या संदर्भातीलच विचार करावा. ओके. हो सर, समजलं. हो सर. बर. आता त्यानंतर आपण पराक्रम स्थान बघितलं तर त्या ठिकाणी आलेली रास वृश्चिक आहे आणि त्याच्यामध्ये बुध आहे. आता हा बुध जो आहे हा मूळचा जो आहे तो त्या ठिकाणी सप्तमेश आहे, मूळ पत्रिकेतला, आणि इथे तो आत्माकारक ग्रह ज्याच्यामध्ये विराजमान आहे आणि तो आरूढ आहे. आरूढ ह्या लग्नाचा अधिपती हा कोणत्या सेक्टरमध्ये जेमिनीमध्ये आलेला आहे त्याला सुद्धा फार महत्व आहे. मग आरूढ लग्न जे आहे हे कन्या आलेलं आहे. म्हणजे जेव्हा आरूढ लग्नाची निवड आपण केली तर ती कशा आधारे केली, कारण मी लग्नाला, लग्नेश हा धनुराशीमध्ये आहे आणि तो 10वा आहे, तिथून 10वं जे रास येते ती कन्या आहे. त्याचा अधिपती बुध हा निश्चितच कालांतराने अडचणी निर्माण करेल, किंवा एखादा जातक तुमच्याकडे आला तर त्याला ह्या सगळ्या ज्या काही समस्या येतात तर त्या कशामुळे येत आहेत असा जर विचार केला तर अकॉर्डिंग टू जेमिनी तुम्हाला वृश्चिक राशीची जे काही तत्व आहेत किंवा त्याचे जे नियम आहेत, त्याचं वागणं आहे, तर त्याला आधार करून व्यक्तीच्या जीवनामध्ये त्या सगळ्या गोष्टींचा फलादेश आपण त्याला सांगायचा असतो. त्यावेळेला आपल्याला पूर्णपणे लॉजिक लावूनच त्याच्यावरती प्रतिसाद द्यावा लागतो आणि द्यायचा असतो, असा हा नियम आहे. मग तिथे बुध हा वृश्चिक त्याला तिथे फळ देणार नाही. आता जर समजा तुम्ही साधा विचार असा केला आपण निर्यनमध्ये, तर ज्यांचा वृश्चिकेचा बुध किंवा मेषेचा बुध असेल तर त्यावेळेला त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये त्याची विचारधारा यदा कदाचित त्याच्या विचारांमुळे, त्याची सोच असेल, त्याच्या वैयक्तिक काही चुकांमुळे जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच हानी पोचण्याची शक्यता आहे. आता त्यामध्ये बुध हा अतिशय विद्वता, कॅल्क्युलेटिव्ह अशा तऱ्हेचा ग्रह आहे आणि तो भ्राताकारक म्हणून इथे विराजमान आहे. पण तिथे आलेली रास ही वृश्चिक आहे आणि तिथे आलेला ग्रह हा बुध आहे. मग त्या ठिकाणी तुम्हाला संमिश्र प्रतिसाद मिळेल. म्हणजे तो वृश्चिक राशीचा फलादेश जर तिथे मंगळ असता तो तुम्हाला उत्तमरित्या मिळाला असता आणि तुम्ही कर्तबगार ठरला असता. गॉट इट? बघा. हो सर. म्हणजे हा बुध मग आता रवीकडून हे घेईल. येस. आता असं तो मग त्याचा लागणार जो होतं. सूर्य जो आहे तो त्याच्या राशीत बसल्यामुळे हा. तो पहिली गोष्ट म्हणजे आत्माकारक ग्रह आहे आणि त्याला तिथे अतिशय चांगला प्रतिसाद मिळेल. पण जर समजा तिथे आरूढ सिंह आलं असतं तर त्याच्यावरती सिंह लग्न किंवा मेष लग्न आलं असतं त्या ठिकाणी आरूढ, तर सूर्य हा अधिक बलवान झाला असता. म्हणजे प्रथम स्थान हे अधिक बलवान झालं असतं. हो. कळलं? हो सर. हा, म्हणजे इथे प्रथम स्थान जे आहे ते बलवान आहे, पण किती प्रमाणात आहे तर 80%. हम्म. कळलं का? हो सर, आलं लक्षात. जेमिनी. थँक्यू सर. ओके. आता आपण पुढे गेल्यानंतर विचार केला की त्या ठिकाणी चतुर्थ स्थानामध्ये आलेला ग्रह कुठला आहे? शनी आहे ना. आणि त्या ठिकाणी हो. आलेली राशी धनु, हम्म. नाही का? हो. मग आपल्याला बघायचं आहे की शनी हा तिथे कारकग्रह नाही. शनी हा षष्ठ स्थानाचा कारकग्रह आहे. म्हणजे तिथे स्थिर ग्रह कुठे आहे? शनी आहे तो षष्ठ स्थानामध्ये आहे ना. हो. बरं. हो. आता त्या ठिकाणी धनुराज जर आलेली आहे तर ती धनुराज जी आहे ती जातकाच्या मूळ कुंडलीमध्ये दशम स्थानाशी संबंधित आहे. तर दशम स्थानावरती पण तो इफेक्ट करेल. अधिकतम आलेला ग्रह चतुर्थ स्थानामध्ये सुद्धा आहे. तर त्या ठिकाणी जातकाला त्याचं जे सौख्य आहे, माते संदर्भातील विचार आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये जातक हा पूर्णपणे यशस्वी होऊ शकणार नाही. त्याला त्या चतुर्थ स्थान, त्याचं जे काही संगोपन आहे, त्याचं जे काही आनंद आहे, त्याचं सौख्य आहे, म्हणजे जे काही वास्तव्याचं सौख्य असतं ते वेगळं, दाराकारकाचं सौख्य हे भिन्न असतं. म्हणजेच काय, इथे
ही कुंडली जी आहे चतुर्थ स्थानामध्ये आलेला ग्रह हा पापग्रह आहे आणि त्यामध्ये तो शनी आहे. तो त्या ठिकाणी विराजमान असणं हे योग्य नाही. मग आपण पराक्रम स्थान पण पाहिलं आणि चतुर्थ स्थान पण पाहिलं तर त्याला गुण कमी येतात. नाही त्या ठिकाणी त्याला गुण मिळणार नाहीत. कळलं? मग त्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर ताबडतोब तुम्हाला कळेल की ह्या 7 ग्रहांवरती 7 स्थानावरती खरोखर फलादेश देणारे ग्रह कोणते आहेत. तर आपण पुन्हा एकदा बघितलं तर पुन्हा रवी ह्या ग्रहाकडेच आपल्याला जावं लागतं आणि शुक्र ग्रहाकडेच जावं लागतं. कारण शुक्र जो आहे तो अमात्यकारक आहे आणि सूर्य जो आहे तो आत्माकारक आहे. बाकीचे 2 ग्रह आपण तृतीय स्थान आणि चतुर्थ स्थान असणारे बुध आणि शनी हे ग्रह जे आहेत ते त्याच्यासाठी योग्य फलादेश देणार नाहीत. बोला कुलकर्णी. सर आता इथे आपण चतुर्थ स्थान मातृ आणि पितृकारक बघतो. मग हो. त्यांचं सौख्यच फक्त बघायचं. मग स्थावर प्रॉपर्टी वगैरे ह्याच्या गोष्टी संदर्भात इथे ते आपण पण- विचार करायचा ते करायचा ना? पण ते पण मग करायचं. आता इथे शनी असल्यामुळे मग त्या गोष्टी त्याला उशिरा मिळतील का त्याचं सुख लाभणार नाही असं नक्की काय म्हणता येईल सर? सांगतो. चांगला प्रश्न आहे मॅडम. असं आहे की समजा चतुर्थामध्ये शनी आला आरूढ लग्नाला आणि हो. जेमिनीमध्ये, तर हो. निश्चितच कालांतराने जातकाच्या जीवनामध्ये अशा तऱ्हेचे प्रश्न उपस्थित होतील जेणेकरून जिथे तो वास्तव्य करत असेल, जिथे त्याला राहण्याची सुविधा असेल किंवा त्याची आई असेल, असे चतुर्थ स्थानामधून आपण जे 12 काही प्रश्न आहेत त्याचं विवेचन करतो, विचार करतो. त्यावेळेला त्या 12ही गोष्टींचं त्याला तिथे चतुर्थात शनी असल्यामुळे त्या ठिकाणी ते योगकारक ठरत नाही. ओके. बरं. आता गंमत अशी आहे मॅडम की जेमिनीमध्ये ह्या ज्या 7 राशी आहेत त्याच्यामध्ये कुठला ना कुठला ग्रह येणार, त्याला हो. आपण वगळू शकत नाही. याचा निश्चितच. अर्थ जे आलिया भोगासी असावे सादर, म्हणजे चतुर्थात हा शनी आला. आता आपण जर मूळ कुंडली पाहिली तर मूळ कुंडलीमध्ये मीन लग्नाला चतुर्थामध्ये मिथुन रास येते आणि हो. त्या मिथुन राशीचा अधिपती हा सुद्धा या ठिकाणी भ्राताकारक म्हणून तो वृश्चिक राशीमध्ये आलेला आहे. होय. अकॉर्डिंग टू होरोस्कोप आणि अकॉर्डिंग टू जेमिनी, कळलं? तरी सुद्धा हो, त्या सर. ठिकाणी तृतीय स्थान आणि चतुर्थ स्थान ही निषिद्ध झालेली आहेत. त्याच्यातून तुम्हाला अपेक्षा करू शकत नाही. काही वेळेला काही प्रश्न जातकाच्या जीवनामध्ये निश्चित शनी ग्रहाप्रमाणे उपस्थित फळं होतील. देतील त्याची. होय सर. बरोबर. ओके. असाच फलादेश मिळेल. म्हणजे तृतीय धन्यवाद स्थानाचा सर. फलादेश आणि चतुर्थ स्थानाचा फलादेश जातकाच्या जीवनामध्ये जसा हवा तसा तसा मिळणार मिळणार नाही. नाही. हो बरोबर. जसा हवा तसा मिळणार नाही. आता जेव्हा बरोबर. तुम्ही ही कुंडली वाचण्याचा प्रयत्न कराल त्यावेळेला तुम्हाला त्याचं जे गांभीर्य आहे किंवा त्याचं जे फलादेश आहे, यश आहे, ते चुटकीसारखं लक्षात येईल. म्हणजे बरोबर ताबडतोब, सर. चटकन. होय सर. म्हणजे एवढं ते ठीक आहे सर. डिफिकल्ट नाही. मग आता होय सर. आपण आता जर एकदा पाहिलं आरूढ लग्न मांडून हे ग्रह त्यातले मांडता आले आपल्याला आत्माकारक पासून दाराकारक पर्यंत की आपल्याला ह्याची फळं व्यवस्थित लक्षात येतात सर. येस. बर. आता राहिला भाग काय माहितीये मॅडम की ह्याचा अधिपती गुरु हो. हा जो आहे हा त्या ठिकाणी ज्ञातिकारक झालेला आहे का? नाही, दाराकार. झालाय. हो. हा. मग आता दाराकारक जर झालेला आहे त्या ठिकाणी आलेली राशी मीन आहे. थोडस पुढे हो. जातोय मी, परत आपण मागे यायचंय. दाराकारक राशी ही मीन आहे. मग हो. जातकाच्या पुढील आयुष्यामध्ये ज्या वेळेला ते गोचर जे आपण एकदा मांडलं होतं त्याप्रमाणे जेव्हा गुरु जर चतुर्थामध्ये आला त्या वेळेला तरच हा. तो सौख्याचा लाभार्थी होऊ शकेल. म्हणजे तिथे धनुरास आहे तर त्याचा जो मालक आहे तो दाराकारक म्हणून आलेला आहे. तर दाराकारक आल्यानंतर तो सपोर्टिंग प्लॅनेट आहे, सपोर्टिंग हाऊस आहे. मग ओके. जेव्हा बर. आपल्याला त्याला विचार करायचा असेल तर त्याला सांगू शकतो की दाराकारक हे सप्तम स्थान आणि सप्तम स्थान म्हणजे विवाह झाल्यानंतर तुझ्या परिस्थितीमध्ये फरक पडेल. येस. बरोबर. तू तेव्हाच आशाकारक असू शकतो, ठरू शकतो. बरोबर. त्यावेळेला तेव्हाच तुम्ही तुला आशा ठेवू शकता, तोपर्यंत नाही.
तोपर्यंत नाही. मग कधी कधी बरोबर. जातकाच्या जीवनामध्ये मॅडम की आपल्याला असं वाटतं की लग्न झाल्यानंतर जातकाचं अतिशय चांगल्यापैकी परिस्थितीमध्ये सुधार आला. त्याला कारण काय? बरोबर. त्याचं कारण हे इथे सापडते आपल्याला. येस. मग तेव्हा शनीचे जे काही भोग आहेत, जे काही विचार आहेत, ते जातकाला तिथपर्यंत पूर्णपणे भोगावे लागणार. लागणार. बरोबर. सर शनी चतुर्थ सर. स्थानामध्ये आहे तर मग या जातकाला जुनं घर, जुनं वाहन वगैरे असं मिळू शकेल का? आता बघा मॅडम काय माहितीये का, हा. ह्या जुन्या वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, या प्राथमिक जेव्हा आपण ज्योतिष शिकतो त्यावेळेला हा. आपल्याला हे शिकवलं जातं. हो. कळलं का? हो. आता तुम्ही असं सांगितलं की तुझ्या जीवनात जुनं सगळं मिळेल, तसं काय जुना नवरा, जुनी बायको, असं जुनं घर असं होत नाही. का जुनी आई असं नाही होत. हा, हा. जुनी आई मिळेल का? नाही, आई आई असते. हा. कळलं का? बरोबर. पण आईच्या बाबतीत चतुर्थ आईच्या स्थान त्यांनी म्हटलं की ते जुनच डोक्यामध्ये पहिल्यांदा येतं. ते शिकवताना त्यांनी तो फॉर्म्युला शिकवलेला आहे. हो. पण इथे आईला काहीतरी त्रास होईल, आईच्या इच्छा पूर्ण होणार नाहीत, आई सतत आजारी असेल, शनी आजाराचा कारक आहे. आजाराचं कारक यदा आहे. कदाचित जातकाच्या जीवनामध्ये योग्य वेळ येईपर्यंत त्याची पूर्ती होणार नाही. नाही. चव्हाण मॅडम, जुनं ते सोनं काय भानगड आहे बोला. चव्हाण मॅडम हो सर. हा सर. काय हा बाथरूम जुनं असतं, जुनी गाडी, जुनं सगळं. त्यांनी जुनं म्हातारा सगळं वेळ जुनी बायको, त्याला काय जुनी अर्थ आहे का? बायको. असं हे नाहीये. हे असं विवेचन करणं म्हणजे कम्प्लिटली रॉंग. चतुर्थमध्ये शनी असेल तर आईला हाडांचा प्रॉब्लेम असू शकतो. असं असू सांधेदुखी असू शकतं. शकते. आई कदाचित दीर्घकाळ जगेल, पण ती हा. डिपेंडेंट असेल. यदा कदाचित तुम्हाला घर घ्यायला उशीर लागेल, तो ताबडतोब घर मिळणार नाही. कदाचित तुम्हाला डिपेंडंट म्हणजे भाड्याच्या घरातच राहण्याचा प्रसंग येईल. असे बरेच लोक असतात की चतुर्थात शनी असेल तर जातक हा स्वतःच्या भाड्याने मालकीचं राहतात. घर भाड्याने राहतो. आता भाड्याने तर पूर्वीपासून लोक राहायचे, फक्त श्रीमंत लोक स्वतःची घर. पण नंतर ओनरशिप कायदा आला 1958ला आणि मग तो लिगल झाला तसा. कळलं? त्याच्या अगोदर सगळं भाड्यानेच होतं. अगदी मरीन ड्राईव्ह पण भाड्याचं आहे आणि चर्चगेट पण भाड्याचं आहे. बोला. आता थोडस तुमच्या जीवनातला विकास करा. आता सगळं ते जुनं बिनं हे करू नका. नवीन नवीन काहीतरी शोधा. आता नवीन युगामध्ये आपण प्रवेश केलेला आहे. कळलं? बर. मग हो आता सर. इथे आपल्याला उत्तर कसं द्यायचं आहे की तुझ्या परिस्थितीमध्ये म्हणजे तुझ्या म्हणजे त्या व्यक्तीच्या हा. परिस्थितीमध्ये जेव्हा तू विवाहबद्ध होशील, ज्या काळात होशील, मग तू 20व्या वर्षी होशील, 25व्या वर्षी होशील, विवाह केल्याशिवाय तुझ्या जीवनामध्ये जे काही सौख्य आणि चतुर्थ स्थान, कधी कधी असं असतं की काही वेळेला एवढे पॉवरफुल प्लॅनेट असतात की सगळं काही गोष्ट त्या जातकाच्या जीवनामध्ये उशिरा उशिरा हे त्याच्या जीवनामध्ये सहज मिळून जातं. त्यांनी हा ताबडतोब देत नाही, हो. तो उशिरा बरोबर देतो. आहे. बोला. म्हणजे तुम्हाला चतुर्थ स्थानाच्या बद्दलचा विचार करताना तो कुठल्या राशीत आहे आणि त्या राशीचा स्वामी हा आपल्या कुंडलीमध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये आलेला आहे. जर समजा हा पराक्रम स्थानामध्ये असता तर त्यावेळेला आपण सांगितलं असतं की भावंडांपासून तुला काहीतरी फायदा होऊ शकतो घर घेण्यासंदर्भात किंवा घर मिळण्यासंदर्भात. ओके, असं आहे. आता पंचम स्थानाकडे जायचंय. सर. हो सर. आणखी काही प्रश्न आहेत? आणखी काय आहेत का प्रश्न? बोला. नाही विचारा, म्हणजे तुम्हाला खुलासा झाला पाहिजे. बरं, आता एक सूचना करतो की जे लोक दुसऱ्या लेक्चरला येत नसतील आणि फक्त जेमिनीला येत असतील तर त्यांनी कृपया एक तर त्या आमची जी दुसरी व्याख्याने असतात त्याला यावं, नुसतं ह्याला येऊ नये. नाही तर माझ्या लक्षात असतं, मी पटकन रिमूव्ह करतो. आता 3 लोकांना काढलेलं आहे. नुसतं एकच शास्त्र शिकायचं आणि मग सगळ्यांना लाल बॉर्डर दाखवायचा, तसं नाही चालत.
विचारा आता काय आणखी काय अडचण असेल तर विचारा. आपण मग पुढचा प्रवास करायचा आहे. मग पंचम स्थानाकडे जायचंय. मला वाटतं आजच्या विषयामध्ये तुम्हाला मागच्या विषयापेक्षा एक भिन्न गोष्टीची तुम्हाला उकल झाली असेल असं मला वाटतं. बोला. हो नाही, सर, प्रश्न विचारा. कळतंय व्यवस्थित. हा, कळतंय? कळतंय. होय कळतंय. सर. व्हेरी गुड. चलो, अच्छी बात आहे. चव्हाण मॅडम, आपण दुसरं हे सांगितलं नाही तुम्ही. काय ते? महागड्या क्लासला फसू नका. जाहिरात हा. करत नाही. सांगा जरा. हो. महागड्या क्लासला फसू नका. सर घेतायत फ्रीमध्ये, तर तुम्ही सर्वांनी आवर्जून या आणि कुठेही जाऊ नका. सगळं इथे शिकवणार आहे. एकाच ह्याच्यामध्ये आहे आपण. सर घेतील, सगळे भिन्न भिन्न विषय आहेत ते घेतील, तर कुठेही जाऊ नका. तर नाही कसं आहे जाणार बघा, लोक कुठे. तसं नाही. इथे काय असतं माहिती, आपले नंबर करून यांना प्रायव्हेट फोन करतात. कळलं का? काही वेळेला हा. ते असं आहे, ते तसं आहे, इकडे चांगलं आहे, तिकडे चांगलं आहे. काही एजंट आहेत. ओके, फाईन. आता पंचम स्थानाकडे जायचंय. चौथं कळलं का तुम्हाला? 4th हाऊस. छान. हो सर, कळलंय. कळलं? ठीक आहे. आता पंचम स्थान इथे येणारी रास कोणती आहे? मकर आहे. त्याच्यामध्ये आलेला ग्रह कुठला आहे? बुध आहे का गुरु आहे, शुक्र आहे, शनी आहे? कुठला? मंगळ आहे सर. मंगळ आहे, मंगळ. ओके, फाईन. आता हा मंगळ जो आहे तो पुत्रकारक आलेला आहे. मग आता आपल्याला असं बघायचं आहे की सप्तम स्थान म्हणजे दाराकारक आणि पंचम स्थान पुत्र पौत्रादी ज्ञानम. तर यदा कदाचित एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये भावाचा त्याग करून जातक हा संतती, पत्नी ह्याच्यानंतर त्यांची जी काही गाठभेट होते किंवा ते लोक त्यांच्या जीवनामध्ये प्रवेश करतात, त्याच्यानंतर जातक हा वेगळ्या तऱ्हेचं जीवन संपादन करण्याचा प्रयत्न करतो किंवा जगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे त्या ठिकाणी हा मकर राशीतला आलेला मंगळ ह्या ठिकाणी निश्चितच अतिशय चांगल्यापैकी प्रतिसाद देईल. पण कधी देईल? जेव्हा ह्याला संतती होईल, त्यानंतर ह्याच्या जीवनामध्ये निश्चितच परिवर्तन होईल. मग मंगळाच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला की संतती कशा तऱ्हेची असेल, कशा टाईपची असेल, कसं जीवन जगेल, तर त्यावेळेला तुम्हाला मकर रास ही विसरायची नाही. तर मकर रास प्रामुख्यानं कशी आहे? तर उद्योगाची आहे. कालपुरुषाला ती दशम स्थान आलेली आहे, उद्योगाची राशी आहे. तर त्या दरम्यान जातक हा जो आहे, तर तुझं संतती कशी होईल? तर त्यानंतर एखादा व्यवसाय सुरू करण्याची चिन्ह अशी दर्शवली जातात. त्याला कारण काय आहे की मूळ कुंडलीमध्ये आपण जर पाहिलं तर धनुराशीचा गुरु हा दशमात आहे. मग काही लोकांच्या जीवनामध्ये अशी शक्यता किंवा अपॉर्च्युनिटी असते की बाबा संतती झाल्यानंतर एखादा नवीन उद्योग करण्याची संधी ही त्याला प्राप्त होते. कधी त्याच्या विचारामध्ये बदल होतात आणि तो त्या संधीचा लाभ घेतो आणि कार्याला सुरुवात करतो. असं वाटत नाही का? होतं की नाही असं? हो सर. सांगा. हा, होतं, मग होतं. तशा तऱ्हेचा फलादेश जो आहे तो तुम्हाला लॉजिक लावून देता आला पाहिजे. तर त्याकरता आपण काय पकडलं? तर शनीची रास पकडली, दशम स्थान पकडलं. कारण का की त्या ठिकाणी जो मूळचा गुरु आहे तो तिथे दशम स्थानामध्ये आलेली रास कोणती आहे? तर गुरुची आहे, मूळ पत्रिकेत. त्यानंतर ह्या ठिकाणी आलेली दशम स्थानाची जी कालपुरुषाची रास आहे मकर, आणि त्याच्यामध्ये आलेला आहे मंगळ. मग यथा कदाचित आपण त्याला सांगू शकतो तुझा मुलगा जो आहे, मग मकर रास ही सिव्हिल इंजिनिअरिंगची पण आहे, इंजिनिअरिंगची पण आहे, राजकारणाची पण आहे. आता कधी कधी असे लोक आपण पाहिलेले आहेत की ज्यांची आर्थिक स्थिती अत्यंत खराब होती आणि राजकारणामध्ये ते गेले आणि आई वडील आश्चर्यचकित झाले की माझा मुलगा आमदार बनला, माझा मुलगा खासदार बनला, नगरसेवक बनला आणि असा पुढे पुढे जात गेला. मनुष्याच्या जीवनामध्ये सांगतो, कुलकर्णी मॅडम थांबा 2 मिनिट. मनुष्याच्या जीवनामध्ये हे जे काही परिवर्तन होतं ते परिवर्तन हे एकमेकाशी कनेक्टेड असतं. यदा कदाचित वडिलांचे किंवा आईचे श्रम जे आहेत ते कालांतराने त्याच्या नजरेसमोर येतात
आणि ती प्रगती त्याला पाहावी लागते. म्हणजे पंचमातला मंगळ हा संततीच्या बाबतीमध्ये तो तिथे पुत्र पौत्रादी कारक आहे, ज्ञानम आहे. तर त्यावेळेला तुम्हाला पुत्रापासून कशा अपेक्षा ठेवायच्या, तर ते निश्चितच जातकाच्या जीवनात पुत्रापासून चांगल्या अपेक्षा तुम्ही करू शकता, ठेवू शकता. ओके. तर संतती धाडसी राहील ना? हा, धाडसी असेल, म्हणजे उद्योगी कष्ट असेल. करणारी तर आहेच. हो. म्हणजे मोकार रास असल्यामुळे संतती कशी असेल आता, पण धाडसही नवीन नाही तांत्रिक घेण्यासाठी. तांत्रिक दृष्ट्या असेल, तांत्रिक असेल, हा कळलं का, असं हो. असू शकेल. होतकरू असेल, राजकारणी असेल. हा म्हणजे संततीच्या बाबतीमध्ये आपण जर विचार केला तर पंचमातला मंगळ हा निश्चितच काही ना काहीतरी कुरघोड्या करणारा पण संतती असू शकते. हो कधी कधी असं आहे की डिफेन्स आहे, पोलीस आहे, ज्या काही यंत्रणा आहेत, सरकारी संदर्भातील यंत्रणा आहेत, सरकारी नोकरकर्मी आहेत, तर त्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये विचार करू शकतो आपण. हो आता काय विचारतोय, पण तुम्हाला तुमच्याकडे स्टॉक पाहिजे, अदरवाईज तुम्ही कसं हे करणार त्याला. बरोबर बरं, आहे. कुलकर्णी मॅडम विचारा. सर आता तुम्ही म्हणलात की संतती झाल्यानंतर तो व्यवसाय वगैरे चालू करेल. तर आता इथं मकर राशीमध्ये मंगळ आलाय म्हणून आपण हे म्हटलं, जर दुसऱ्या राशीमध्ये आला असता तर आपण हेच म्हणू शकलो असतो का सर? नाही नाही, आता असं आहे मॅडम, सांगतो तुम्हाला. शेवटी जातकाची निवड कन्या लग्न झालेलं आहे तर नक्की नक्की हो, त्याच्या डोक्यामध्ये व्यापाराचे विचार असणार, हे पण नक्की. अर्थातच हो. येस, म्हणजे त्याचा बरोबर. कल जो आहे कालांतराने, आणि बुध हा ही जी रास आहे ना, मी तुम्हाला उदाहरण देतो. बुध हा कसा आहे की एखादा व्यापार करायचा असेल तर त्यावेळेला तो एका ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी त्याची हालचाल पाहतो, तो कसं शिकवतो, तो कसं करतो, विक्री कसं करतो, पैसे कुठून आणतो, कसे परचेस करतो, या सगळ्या गोष्टी बुध हा लक्ष केंद्रित करतो. आणि बारीक नंतर निरीक्षण मग करतो. येस येस हो आणि हो. नंतर मग तो त्याचं दुकान उघडतो. बरोबर. आजपर्यंत जगामध्ये सगळे व्यापारी जे आहेत ते सगळे बुधाच्या तत्वाचे आहेत आणि ते लोकांकडून शिकतात. आणि बुध असा ग्रह आहे, मी तुम्हाला सांगतो, आपले मेरे प्यारे भाई और बहनों जे आहेत ते हो सुद्धा केशुभाई पटेल जे होते, केशुभाई पटेलकडे त्यांच्याकडे कार्यरत होते. आता केशुभाई मिथुन राशीचे होते, तर त्यांचं जे काही लौकिक होता तो असा होता. मग त्या ठिकाणी अच्छा त्यांनी त्या जे काही पॉलिटिकली जी मॅनेजमेंट पाहिजे ती त्यांच्याकडून हा शिकले ते. अच्छा बरं. हा, आणि मग हुशार झाले ना. होय होय. मग तसं बुध हा ग्रह जो आहे, हा ग्रह निश्चितच काहीतरी शिकण्यासाठी किंवा आपलं साध्य होण्यासाठी जवळ आलेला असतो. बरोबर आहे. विद्यार्थी दशेतूनच तो आधी शिकून मगच स्वतःची उन्नती करतो. नक्की. आणि बुध होय हा कुंडलीमध्ये आपण नेहमी शिकवतो. आता जर होय समजा या ठिकाणी आपण विचार केला तर मंगळ हा तांत्रिक आहे, तंत्रकला जी काही आहे तर ती सुद्धा त्याच्याकडे आहे, तो तसा करेल. पण त्याचा बरोबर. मूळ पिंड जो आहे, मूळ पिंड हा 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 कन्येचा आहे, हे विसरायचं नाही. बरोबर आहे. होय. पण आता इथं जो मंगळ आलेला आहे पुत्रकारक म्हणून मकर Yes. राशीमध्ये आरूढ हो, लग्नाला, तर इथे जर हो. दुसरी कोणती रास असती, समजा तुळ रास असती, तर ओके, त्याचा कसा फलादेश आपण म्हटला असता सर? ठीक आहे, ओके, फाईन. तूळ रास सुद्धा आपण जर समजा तिथे मंगळ आलाय असं समजूया, तर तूळ हो रास ही अभिनयाची आहे, हो नाही का. आज होय जेवढे जेवढे नट 70 साली, 65 साली, 55 साली जे फिल्म मध्ये आले, त्यांचे हो बापदादा काही फिल्म मध्ये नव्हते. ते आले, बरोबर. होय त्यावेळेला काय फिल्म इंडस्ट्रीचे इन्स्टिट्यूट पण नव्हत्या, आले आणि चमकले. जसं उदाहरण तुम्हाला मी सांगतो, जसं देवानंदचं लग्न हो तूळ होतं आणि मीन रास होते. हा तो स्वतः एवढा हास्य चेहरा होता की त्याला होय लोकांनी स्वतःहून बोलवलं आणि मग त्यांनी कंपनी काढली नवकेतन, आणि ते हो हो फार चांगल्यापैकी हे झाले, पुढे बरोबर आहे. गेले होय आणि यश बरोबर. मिळवलं. तर त्यांना आता कोण होय विसरू शकत नाही. बरोबर आहे. त्यांना पण भावाची साथ चांगली मिळाली सर. येस. मग आता अशा वेळेला मीन राशीमध्ये त्यांचा षष्ठात चंद्र होता. मग हो षष्ठातला चंद्र जो त्यांचा भाग्यकारक जो काही मीन राशीमध्ये होता, तर त्यांना भाग्य आणलं त्याच्यामध्ये. बरोबर आहे. होय असं आहे. मग तुम्हाला आता आपला विषय आहे, समजा तुळेचा मंगळ आला तर हा यदा कदाचित त्या व्यक्तीच्या मुलाला अभिनयाची पण संधी मिळू शकते, कलावंत होऊ शकतो, आणखी बर आर्टिस्ट होऊ शकतो. आर्ट सुद्धा बघा, आता तुम्ही स्वतः कलेशी संबंधित आहात,
तर कला ह्या आर्किटेक्चर पण होऊ शकतो ना सर, म्हणजे हा. डिझायनर होऊ शकतो, हो हो ड्रॉइंग अँड डिझायनिंग करू शकतो, फॅशन डिझायनर हो होऊ शकतो, बरोबर. आर्किटेक्ट होऊ शकतो, मग फर्निचरचं हे करू शकतो, लॉजिक करू शकतो. आज बाजारामध्ये एवढे सगळे जे काही साहित्य आलेलं आहे, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक ग्रह हा एकमेकासाठी पूरक असतो. होय सर, कळलं? नक्कीच आहे सर. होय होय आता बरोबर. समजा संगीतामध्ये तुम्ही गेलात तर तो बिचारा जीव तोडून संगीत करतो आणि दुसरे लोक त्याच्या समोरचे प्रसन्न होतात. मग तो कोणासाठी करतो? तर इतरांसाठी करतो. त्याला इतरांसाठी ते काही करतो. होय मिळणार आहे ते त्याला मिळणार आहे, पण तरी सुद्धा होय तो होय हजारो लाखो करोडो लोकांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो ना. म्हणून त्या निश्चितच. ठिकाणी होय अनेक लोकांच्या हातामध्ये देवाने अशा काही गोष्टी दिलेल्या आहेत की बरोबर. तो इतरांसाठीच करणार, स्वतःसाठी नाही. स्वतःसाठी जे काही त्याचं रक्कम आहे अल्प, तो त्याची घेणार, पण होय त्याच्यावरती लाखो लोक खुश होणार ना, असं ना. होय सर. छान सर, मस्त होतं. सांगितलं सर. मग आता धन्यवाद सर. समजा त्या ठिकाणी धनुरास आली असं समजा, हा असा विचार केला, धनुरास आली तर हो धनुरास ही एज्युकेशन डिपार्टमेंटशी संबंधित आहे. होय धनुरास आणि मीन राशीशिवाय तुम्ही एज्युकेशन सेक्टरमध्ये एंटर होऊ शकत नाही. बरोबर आहे. होय मग त्या ह्याच्यामध्ये तुम्ही जे काही एज्युकेशन सेक्टर आहे तर त्याच्यामध्ये भिन्न भिन्न कला आणि त्याचा संबंध येतो. मग त्यावेळेला होय तो गुरु हा टीचिंगचा कारक आहे. फिजिकल एज्युकेशन मध्ये पण जाऊ शकतो. येस येस. हो कुठलंही ट्रेनिंग जे आहे हो ते हो गुरुकडे, आता जसं आपण बघितलं फायनान्स आहे, होय गुरुकडे आणखी ऍडमिनिस्ट्रेशन आहे, एज्युकेशन सोसायटीज आहेत बऱ्याचशा, त्या होय गुरुकडेच आहेत. बरोबर. म्हणजे पूर्णपणे तुम्हाला ह्या 7 ग्रहांवरून ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला जातकाला सुचवणं गरजेचं आहे. आधी तिथे रिलेटेड आलेली रास कोणती आहे, ते कोणती कोणती फळं देते आणि तिथे कोणता ग्रह आला, ह्या दोन्हीची सांगड व्यवस्थित लावता आली पाहिजे. राशीशिवाय बघा मॅडम 2 पार्ट आहेत. आता इथे 7च स्थानं भरलेली असतात, 8वं हो 9वं 10वं नाही. पण ह्या रिकाम आहे. 7 हो स्थानामध्ये आलेल्या ग्रहाची स्थिती काय आहे आणि ती कोणत्या राशीशी निगडीत आहे, संबंधित आहे, बरोबर बरोबर त्याच्यावरती त्याच्या जीवनाचा प्रवास हा निश्चित असतो. बरोबर आहे सर. Yes. तर आता आता इथे आपण आणखीन एक विषय, आता 7 स्थानं भरलेली आहेत. आता आपण संततीची पत्नी म्हणजे सून किंवा जावाई असं जर बघायचं असेल तर असा विचार कसा करणार मग सर आपण? करूया ना, आता ताबडतोब, वेळ लागणार नाही. मूळ कुंडलीमध्ये जायचं, त्या ठिकाणी येणारी रास जी आहे ती कर्क आहे. हा होय ही पंचम स्थान आहे. पंचम स्थानाच्या समोरची रास आहे ती मकर आहे, नाही का? होय बरोबर आहे. हो मकरेचा अधिपती इथे ह्या ठिकाणी आलेला आहे, तो पौत्र पौत्रादी ज्ञानामध्ये मंगळ आहे. होय बरोबर. मग त्याचा जोडीदार कशा स्वरूपाचा असेल आता मी तुम्हाला सांगतो. तुम्ही अच्छा जर कुंडली केला, आता आपण थोडासा विषयांतर करूया. जर समजा एखादी व्यक्ती आली आणि त्यावेळेला तुम्हाला त्याने विचारलं की ह्या जेमिनीवरून हा माझ्या मुलाच्या पत्नीच्या संदर्भात तुम्ही काही सांगू शकता का? जातक काही विचारू शकतो, हो हो सर. काही. मी तुम्हाला सांगतो की वकील जेव्हा एखाद्या गोष्टीची चिरफाड करतो तेव्हा तो फिर्यादीला, आरोपीला काहीही विचारू शकतो. तशा उज्ज्वल निकम आहेत, त्यांचं व्याख्यान ऐका. ते म्हणतात आजही मी विद्यार्थी आहे, कायद्याचा विद्यार्थी आहे, मी वकील झालोय म्हणून सर्व ज्ञात नाही. अच्छा म्हणजे बर. त्या येस इथेच त्यांचं अच्छा व्याख्यान ऐका तुम्ही. व्याख्यान ऐकणं फार गरजेचं आहे. मग अशा वेळेला आपण आता पुढे जाऊया. अशा वेळेला तुम्हाला सांगतो मॅडम की आपण ह्याच पत्रिकेवरून, बरोबर आहे, हो याच पत्रिकेवरून तुम्हाला मीन लग्न हे कधी सोडायचं नाही. त्याचं पंचम स्थान हे चंद्राचं आहे आणि हो चंद्र त्या कुंडलीमध्ये कुठेशी आहे? चंद्र तिथेच आहे, त्या पंचमातच आहे. पंचमातच आहे. हो पंचमेश पंचमात आहे. तर होय जातकाच्या मुलाचं जे लक्ष किंवा त्याचा विचार हा हं, त्याचा स्वतंत्र असेल, नंबर 1. बर त्यामध्ये आपण जेमिनीमध्ये जाऊन बघितलं तर पंचम स्थानामध्ये आलेला मंगळ आहे आणि तो हो मकर राशी, कारण ते पंचमाचं सप्तम स्थान आहे, सप्तम स्थान आहे. हो बरोबर आहे. बरोबर त्याचं आहे. हो परिवर्तन जे जेमिनीमध्ये झालंय ते पुत्रकारक म्हणून झालेलं आहे. होय त्यावेळेला पुत्रासंदर्भात इत्यादी सगळे विचार
हा. हे तुम्हाला त्या पंचम स्थान, मकर राशी आणि आणि मंगळ मंगळ. ओके. याच्याशी निगडीतच असणार. आता बर. जर एखाद्याने तुम्हाला विचारलं की बाबा माझ्या सुनेचं नाव काय असेल, हा. बरोबर आहे, बर. हा. तर माझ्या सुनेचं नाव काय असेल तर तुम्हाला मंगळाचा विचार करायचा आहे, मकर राशीचा विचार करायचा आहे आणि बर. त्या ठिकाणी कर्क राशीचा विचार करायचा आहे. आता अच्छा. जर बर. मकर राशीचा विचार केला तर तुम्हाला ग स नाव येतं, हा. बर. ख नाव येतं. त्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही मंगळ असल्यामुळे अ ल इ न य हा. बर. असं आहे. आता मला सांगा मॅडम, कुलकर्णी मॅडम, की तुमच्या याच्यामध्ये तुमचं सिंह लग्न आहे का मेष लग्न आहे? मेष लग्न आहे. आता तूळ राशी येते, बरोबर आहे, सप्तम हो. स्थानामध्ये. हो. शुक्र कोणत्या राशीत आहे? शुक्र सप्तमातच आहे आणि माझा आरूढ पण आत्मकारक म्हणूनही तोच आहे, शुक्रच आहे. बर. मग आता जर समजा आपण विचार केला तर शुक्राकडे ब व उ र त. बर. हा. आता हा. तुमच्या कुल कर र येतं ना, कुल करणी. हो 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 हो. मग तिथे कुठे विवाह येतं झाला? कुलकर्णीच. माझं बस. माहेरचंही कुलकर्णी, सासरचंही कुलकर्णीच आहे. होय. मग असं शोधायचं बरोबर. असतं. अच्छा सर. बर. मग आता आरूढ कुठलं आलं? तूळ आलं. हो. मग आरूढ तूळ आलं तर मग तुमच्या आरूढच्या अंगी जे काही तुमचे गुण आहेत, ज्याला आपण म्हणतो की अभिनयाचे म्हणा, संगीताचे म्हणा, हे तुम्हाला हो. आले की नाही? आले सर, निश्चितच आले. मग आता तो पिंड तसा आहे म्हणून म्हणजे तुमचा बरोबर. लगाव झाला तिथे, तुम्ही गेलात तिथे, त्या ठिकाणी आता तूळ रास काय सांगते? सुस्वरूपाची. होय. मग आता त्या ठिकाणी तुमचं वास्तव्य, तुमचा जीवन, तुमचा आनंद, तुमचं सुख, तुमचा प्रवास, तुमचं दर्शन, तुमचा भौगोलिक पाठ, तुमचं निसर्ग ह्याच्याशी संबंध येणार म्हणजे येणारच, बरोबर आहे सर. होय. नाही का? अगदी बरोबर आहे सर. होय सर. मग हाच भाग आहे. बरोबर सर. माणसाची आवड कुठून शोधायची असते? तर त्याचा पिंड अशीच काय आहे? शोधायची तर सर. होय सर. नैसर्गिक आहे. मग तुम्हाला होय सर. निसर्गाच्या याच्यामध्ये राहणं अतिशय चांगलं जास्त जमतं. आवडतं. हो हो. अजून जीवन जायचं आहे. होय होय सर. बरोबर. Yes. असा छान भाग आहे. समजलं सर. मस्त सांगितलं सर. आता माझ्याकडे धन्यवाद काही सर. पत्रिका बित्रिका नाहीये का, माझ्याकडे डायरी पण नाहीये. नाहीये. होय. बरोबर सर. कम्प्लीट असं आहे. म्हणजे विचार करून तुम्हाला असंच ज्योतिष सांगायचं असतं. बरं, बरोबर. भागवत मॅडम बोला. तर मगाशी हा जो विषय आता चालला होता तोच जर आपल्याला पुढे न्यायचा असेल तर हा मकरेचा मंगळ उत्तीचा असल्यामुळे कदाचित तो जास्ती चांगली फळं देण्याची शक्यता आहे का? आणि तो जर वन मिनिट कर्केचा असेल तर तो काय कसा विचार? वन मिनिट बरोबर. याच्यामध्ये मॅडम असं आहे जेमिनीमध्ये की ज्या ठिकाणी आपण आरूढ लग्नाला जे ग्रहांची मांडणी करतो तिथे उच्च वगैरेचा विचार केला जात नाही. हा. जे आरूढ जसं येईल त्याप्रमाणे तिथे ओके. शनीचं आरूढ आलेलं आहे पंचम स्थान. हा. तर शनी आणि मकर रास आणि मंगळ ओके. ह्या तिघांचं जो पदार्थ ओके आहे. ओके. हा. आता म्हणजे तोच दह्यामध्ये कर्केला नियम लागू पडेल. ऐका दह्यामध्ये साखर घातली तर लस्सी तयार होईल, हा. नाही का? हा. आणि दह्यामध्ये जर बुंदी टाकली तर लस्सी तयार होईल का? नाही. कोशिंबीर होईल बुंदीची. असं आहे. मग तशाच प्रकारे आता एकदा असं झालं की मी प्रवासामध्ये होतो, एक मला लस्सी प्यायची असेल, मी म्हणलं मला लस्सी नको, मी बरोबर साखर आणलेली आहे, तर मी त्या दह्यामध्ये साखर घालीन, लस्सी पोटामध्ये जाऊन बनेल. कळलं? मग पोटात लस्सी बनवायला का आपल्याला हे करावं लागेल का? बरोबर. हा. चक्र फिरवावं लागेल का? नाही. बरोबर. हा. मग दह्यात साखर घालायची आणि खायचं, लस्सी आतमध्ये तयार होईल. पण लस्सीसाठी 60 रुपये कशाला घालवा? हा बरोबर. हा मुद्दा लस्सी कळला आहे. की जैमिनी. हा सॉरी. बोला 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 तुम्ही. जैमिनीमध्ये काही उच्च नीच वगैरे असं काही पाहायचं नाही नाहीये ग्रहांचं. नाही नाही, तुम्हाला आता मूळ कर्काट कुंडलीतले तिथे जर- हा. उच्च. बरोबर. म्हणजे कर्क समजा कर्केचा मंगळ आला तर मग चंद्र कर्क मंगळ असं त्यांचं कॉम्बिनेशन काय होईल ते. कर्क राशीचा प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावरती तो प्रतिसाद हा. कसा देईल हे त्याच्यावरती हा. अवलंबून आहे.
बरोबर. ठीक, बरोबर. थँक्यू. हो, थँक्यू. सर म्हणजे मूळ कुंडलीमध्ये आता इथे कर्केचा मंगळ आलाय ना, मग तो मूळ कुंडलीनुसार वेगळं देईल आणि जमिनीनुसार वेगळं देईल असं म्हणायचं आहे आपल्याला. कर्केचा मंगळ हा भाग्यस्थानामध्ये आहे का पंचम स्थानात आहे? पंचम. पंचम स्थानात आहे. चालेल. जर त्या ठिकाणी मूळचे त्याचे जे काही मिळणार आहेत त्याला ते पंचम स्थाना संदर्भात मिळतील. हा आपण आणि इथे जेव्हा आपल्याला जेव्हा जेमिनी माहिती नसेल तेव्हा, हा पण तो पंचमातला मंगळ कर्केचा आहे आणि इथे परिवर्तित झालेला आहे आणि तो मकरेचा आलाय. म्हणजे हो तो बलवान आहे की नाही? हो आता मला सांगा, रुपीज म्हणून पाऊन घेतला तर पाऊन बलवान आहे का रुपीज बलवान आहे? पाऊण राहील. हा, मग तसंच वी आर स्पेंडिंग अर्निंग इन रुपीज अँड स्पेंडिंग इन रुपीज. अर्निंग इन पाऊंड, स्पेंडिंग इन पाऊंड. विच इज बेटर? आपण आपल्या ज्या ह्याच्यात घेऊ त्या ह्याच्यातच येस, तसंच आहे. म्हणजे ज्या स्थानामध्ये तुम्ही राहता, ज्या लोकेशनला राहता, ज्या देशात राहता, त्या देशाच्या करन्सी मधून तुम्ही उत्पादन केलेलं आहे, मिळवलेलं आहे, उत्पन्न मिळवलेलं आहे, तर तिथे खर्च करायला यू आर इन स्पेंडिंग इन पाऊंड, अर्निंग इन पाऊंड. आलं पण लक्षात. इथे तुम्हाला अर्निंग रुपीज आहे आणि स्पेंडिंग पाऊंड आहे तर आपल्याला महाग पडतं. महाग पडतं. बरोबर आहे. मग तसंच आहे हे, की परिवर्तित केल्यानंतर मंगळ हा त्या ठिकाणी पंचम स्थानामध्येच आलेला आहे. कळलं का? हो सर, आलं लक्षात. सर हा. सर ऍक्च्युली मूळ कुंडलीमध्ये म्हणजे आता तुम्ही जी दिशा दिली ती अशी वेगळ्या पद्धतीने मिळाली की मूळ कुंडलीमध्ये कर्केमध्ये बुध, मंगळ, चंद्र आणि केतू एवढे ग्रह बसलेले आहेत आणि तिथे आपण मंगळ म्हणजे एरवी आपण रेग्युलर नीच आणि उच्च असं धरतो, तिथे तो मंगळ निचेचा झालेला आहे. म्हणजे आपण म्हणताना, माझा आवाज येतोय सर? हो, बोला बोला. हा, म्हणजे आपण एरवी विचार करताना मंगळ हा तिथे निचेचा आहे असं म्हटलं असतं आणि तो बुधाच्या सोबत बसलेला आहे, केतू बरोबर आहे. हे सगळे फॅक्टर धरून आपण मंगळाचं व्हॅल्युएशन कमी केलं असतं. पण बरोबर. आरूढ लग्नाकडे गेल्यामुळे तो मकरेचा मंगळ झाला. त्यामुळे त्या मंगळाचं वैशिष्ट्य की तो चांगल्या पद्धतीने तिथे आपल्याला रिॲक्शन देईल किंवा साथ देईल, हा मोठा फॅक्टर आपल्याला जैमिनीमुळे उजेडात आला. अदरवाईज आपण मंगळाचं व्हॅल्युएशन तिथे कमी केलं असतं. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो मॅडम, हा फार चांगला विषय काढलाय तुम्ही. एक व्यक्ती आहे, तिचं वय आता 55 आहे. त्या व्यक्तीने जीवनभर भरपूर कष्ट काढले. लग्नी शनी होता आणि शनी आणि केतूची युती होती. मग युती आहे, व्यक्ती आहे, शनी केतूची युती आहे आणि ती शनी केतूची युती साधारणतः मला वाटतं 1973चा जन्म आहे. भरपूर कष्ट काढले. आता जेव्हा शनी केतूच्या युतीचा भोग पूर्ण झाला, कळलं, मिथुन लग्न, लग्नी शनी केतूची युती आणि सप्तमामध्ये गुरु आणि राहूची युती. भरपूर कष्ट काढले. त्याच्यानंतर परिवारातले जे 6 लोक होते ते देवाघरी गेले आणि त्या शनीने सप्तमावरती दृष्टी, दशमावरती दृष्टी आणि त्या 6 लोकांची जी काही मालमत्ता होती ती सगळी त्या माणसाच्या नशिबात, त्या व्यक्तीच्या नशिबात आहे. व्यक्ती स्त्री आहे. जीवनभर कष्ट काढून सुद्धा त्या व्यक्तीला आता वय वर्ष जे काही 73चा जन्म म्हणजे विचार करा किती वय असेल, त्या दरम्यान त्या व्यक्तीला आता सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या, पण दीर्घकाळ वाट पाहावी लागली. गावचे सगळे प्रॉपर्टी आहे, मुंबईची आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याला मिळाल्या. पण शनीने तो विलंब लावला, ती पीडा होती ती भोगायला लावली, ती पीडा भोगली, संघर्ष केला, उपाशी राहिले, सगळं केलं, पण आज तृप्त आहे. म्हणजे ग्रह देणारच नाही असं नाही, पण त्याला विलंब लागेल. म्हणजे जर शनी केतूमुळे जास्त विलंब लागला असं आपण म्हणायचं? प्रश्नच नाही, ते भोग भोगायलाच लागतात. भोगावेच लागले. हा, आता आपण थोडस नवमाशाकडे वळूया.
जेव्हा हा. आपण नवमाश कुंडली पाहतो त्यावेळेला आपण ठरवतो कर्केचा मंगळ नीचेचा, बरोबर आहे की नाही? हो आता त्या कर्क राशीच्या ह्याच्यामध्ये मेष नवमाश सुद्धा आहे, हो पुनर्वसू हो. नक्षत्राचं, पुनर्वसू नाही का? आहे. सॉरी नाही चुकीचं होत आहे. आश्लेषा नक्षत्राचं दुसरं चरण मकर नवमाश आहे, पुनर्वसू मिथुन राशीमध्ये गेलं, नाही का? हो आश्लेषा हो हो पुनर्वसू मिथुन राशी गेलं. आश्लेषा नक्षत्राचं दुसरं चरण मकर नवमाश आहे, आणि जर तो हो. तिथे नवमाशी उच्चीचा झाला तर पण तो आश्लेषाचा आहे. हा पण तोच मंगळ कर्क राशीमध्ये दरिद्रांशामध्ये आला तर त्याचा विचार केला पाहिजे, हो कुठला फलादेश मिळतो. तोच मंगळ जर समजा राज्यांशामध्ये आला आणि सिंह नवमाशी आला तर मंगळ कर्केचाच आहे, पण नवमाशाचा आपण जेव्हा विचार करतो नवमाशाचा, त्याला हा. तो येस. आलं लक्षात सर, आलं. मग तिथे तुम्हाला या ठिकाणी जेमिनीचा विचार करायचा आहे. आपला विषय जेमिनीचा आहे, हो कळलं? हो सर, आलं लक्षात. हो थँक्यू सर. सर. हे खूपच म्हणजे हा, सूक्ष्माक्षाप्रमाणे छान. आपण अति जवळ जात होतो, तसं जेमिनी प्रमाणे पण सुद्धा आपल्याला जास्त जवळ जाता येते. Yes. आणि ह्या शाखा आहेत मॅडम. शेवटी जेमिनीमध्ये तर अनेक हा. गोष्टी आहेत, जसं आता आपल्याला अजून फार कमी आहे, आपण हे शिकणार आहोत, बऱ्याचशा गोष्टी शिकणार आहोत. आता वेळ अपुरा पडतो काही वेळेला, कळलं का? वेळ अपुरा पडतो. पण आता हे पंचम स्थान झालं, आता षष्ठ स्थान बघा तुम्ही. आपण पोचूच शकत नाही षष्ठ स्थान. आपण षष्ठ स्थान काय म्हणतं आपल्याला, तिथे येणारी आज कुंभ आहे की नाही? हो तिथे आलेला ग्रह कोणता आहे? चंद्र. ओके फाईन. तो ज्ञातिकारक म्हणून आहे. हो बरं, आता ठीक. बघा, चंद्र आहे हे विसरायचं नाही. नाही. हा ज्ञातिकारक स्थान आहे हे सुद्धा विसरायचं नाही. शेवटी मनाच्या बाबतीतली जी काही जडणघडण आहे, मूळचा चंद्र हा कुठलाही असला तरी जेमिनीमध्ये तो कुंभेचा झालेला आहे. हो तर चंद्राच्या बाबतीमध्ये त्याच्या जीवनामध्ये संपूर्ण फलादेश आणि ज्ञातिकारक ग्रह ह्या स्थान याचा संपूर्ण संबंध कुंभेशीच रिलेटेड असेल. राहील. बरोबर आहे मग सर. मग त्याचे विचार, त्याच्या नात्यातली माणसं. मग आता कुलकर्णी मॅडम, असा विचार आपण जर केला तर त्या ठिकाणी जेव्हा तूळ लग्न जर आरूढ आलेलं आहे तर षष्ठ स्थानामध्ये मीन रास येते. तर षष्ठ स्थानातल्या मीन राशीमध्ये तुमच्या नातेवाईकांमध्ये समजा मीन राशीची द च द ध न ह्या नावाची व्यक्ती आहे का? आहे सर. आहे. बस सिंपल आहे. झालं. किती वेळ लागला? बरोबर सर. किती वेळ लागला? हो आपण सर, वेळ पटकन ओळखता काढतो. येते हे. होय हा, होय. आपण वेळ काढतो. कसं आहे की डॉक्टर पण सांगतो उद्या या, 8 दिवसांनी दाखवा, कळलं, परत या. होय. तसं नाही ज्योतिषाला. तसं नाही. हो, आपल्याला पटकन उत्तर देता यायला पाहिजे सर. येस, आपलं हे बरोबर. शिक्षण चालू आहे. डॉक्टर हो. हा पेशंट तपासतोय, होय. डॉक्टरला पैसे कमवायचे. बरोबर सर. मग आता मी सांगितलं असतं उद्या सांगतो हा हे सगळं कसं करायचं ते, तसं नाही. ते जाऊन कुठेतरी पुस्तकात वाचणार, शोधणार आणि मग त्याचं उत्तर देणार, त्याला काही अर्थ नाही सर. असं सगळं चाललेलं आहे. होय सर, खरं आहे सर. एनिवे, चांगलं शिका, चांगलं उत्तीर्ण व्हा. आणखी तुम्हाला भरपूर आयुष्य आहे. चांगली प्रगती करा, पैसे कमवा. पैसे कमवू नका असं नाही, पैशाची अत्यंत आवश्यकता आहे. प्रत्येकाला मी हे विनंती करीन की प्रत्येकाने पैसे कमवा. पैसे फार गरजेचे आहेत. आणि तुम्हाला याच्यामध्ये सांगतो ना, काल माझा मित्र आला होता टीव्हीवरती, 1-1 लाख रुपये रोज कमवतो. 1-1 लाख रुपये. बापरे. येस, 1-1 लाख रुपये रोज कमवतो. 25,000 झाल्याशिवाय तो उठतच नाही ऑफिसमध्ये. ठीक आहे, पण तुमची इच्छा पण पाहिजे पैसे कमवायला, असं नाही. इच्छा पाहिजे, बुद्धी पाहिजे, वातावरण पाहिजे. कसं आहे मॅडम की क्लायमेट आहे, ऍटमॉस्फिअर आहे आणि सीझन आहे. त्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर पाहिलात
तर सीझन आपण टेरो याच्या म्हणजे एंजल्स मध्ये शिकणार आहोत. सीझन आहे. ऍटमॉस्फिअर हे जे आहे हे आता सध्या ऍटमॉस्फिअर कसं आहे, मी बोलतोय तुम्ही ऐकता, हे ऍटमॉस्फिअर आहे नाही का. क्लायमेट जे माझ्या दरवाजाच्या बाहेर आहे ते क्लायमेट आहे. क्लायमेट उष्णता आहे ना आता. हो. पण समजा उद्या तुम्ही सिमल्याला गेलात तर उष्णता नाही आहे. मुंबईमध्ये उष्णता आहे. जिथे असाल तिथे क्लायमेट कसं आहे. हो. पण ऋतू बरोबर काय आहे. आहे, तो ऋतू तुम्हाला सीझन आहे. हे सगळं ज्योतिषमध्ये आहे. बरोबर आहे सर. पवार सर आता मॅडम तुमचा चंद्रावरती चतुर्थ स्थानात ते शनीची दृष्टी येते याचा विचार करायचा ना. नाही इथे दृष्टी प्लीज नाही, ते दृष्टीच आहे. म्हणजे मग दृष्टी फक्त नाही. कुंभेचा चंद्र एवढाच विचार करायचा. चंद्र कुंभेचा आहे, षष्ठ स्थानाशी संबंधित आहे, त्याचं अंतर्मन आहे. बघा आत्माकारक वेगळा आहे, तो त्याची बॉडी आहे, त्याची पर्सनॅलिटी आहे, त्याचे विचार आहेत. पण अंतर्मन जे आहे ते कुंभेशीच आहे. कुंभेशी निगडित आहे. येस, आलं लक्षात सर. असं आहे. कसं असतं आता तुम्हाला सांगतो मी मॅडम, की कुंभेचा चंद्र असेल तर त्या ठिकाणी अभयारण्य हा एक परिसर असतो. तो अनेक लोक जिथे जिथे कुंभेचा विचार असतो त्याला तुम्ही एखादी तरी व्यक्ती तिथे अभयारण्यामध्ये जाऊन प्रवास करून आनंद घेऊन पक्षी बघून आलेली असते. सर अगदी बरोबर. बरोबर आहे. अगदी अगदी. माझा मुलगा कुंभेचा आहे, सारखा कॅम्पिंगला जातो जंगलात. हे नियम आहेत, हेच पाठांतर पाहिजे आपल्याला. बोला भागवत मॅडम. तर ते कुंभेचा चंद्र तुम्ही सांगितलं, मूळ कुंडलीत कुंभेचा काय म्हणालात, आवाज नाही आला. कुंभेचा चंद्र तुम्ही सांगितला, तर मूळ कुंडलीत कुंभेचा चंद्र असेल जन्मकुंडलीत तर हा फलादेश तुम्ही सांगितलात. आणि मग तो कुंभ नवमांशात असेल आता नवमास नाही, याच्यात परिवर्तन. आपण जेमिनी आपण जेमिनीच्या बद्दल बघा. एक मिनिट सांगतो. आपण आता जेमिनी शिकतो तर जेमिनी बद्दल पण करा. आपण मूळ कुंडलीमध्ये जरी कुंभेचा चंद्र असेल तरी, आता जर मकरेचा चंद्र असेल तर राजकारणाशी संबंध येतो. असं आहे. मग आता षष्ठ स्थानामध्ये इथे आला आपल्याला चंद्र कुंभेचा, याचा पण संबंध लोकसेवेमध्ये येतो, जनसेवेमध्ये येतो. परमेश्वराने सगळे डिपार्टमेंट वाटून ठेवलेली आहेत, विभाजन आहे. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट जी आहे ते आपण सूर्य सिद्धांतामध्ये शिकतच आहोत. हो सर. कळलं? हो सर. ठीक आहे. म्हणजे शनीच्या दोन्ही राशींचा संबंध राजकारणाशी येतो. हो, येतोय. कुठे ना कुठेतरी कनेक्टेड असतो. शनी हा ग्रह असा आहे मॅडम की जनसेवेचा कारक आहे. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शनी प्रधान जर कुंडली असेल तर त्यावेळेला त्याचा कालांतराने जेव्हा त्याला संधी मिळेल तेव्हा तो जनसेवेमध्ये जाणारच, संपर्क येणारच. मग तो तुळेचा शनी, कुंभेचा शनी, मकरेचा शनी असेल तर ठरलेलं आहे. आलं लक्षात. येस. आता सप्तम स्थानात गुरु आहे, आणि तिथे मीन रास आहे. जोडीदार कशा स्वरूपाचा असेल, जोडीदाराचं वर्णन कसं असेल, जोडीदाराचा पेशा कसा असेल, दाराकारक व्यक्ती कशी असेल, मग ती स्त्री असेल का पुरुष असेल, काही असू शकतं, नाही असं नाही. मग त्यावेळेला त्या ठिकाणी जातकाला आपण असं सांगायचं की तुझा जो काही जीवनातील जीवनसाथी असेल तो स्त्री असो का पुरुष असो, तो उच्च शिक्षित असेल, फायनान्स मध्ये अतिशय योग्य असेल. गुरु हा फायनान्सचा कारक आहे. मूळ एज्युकेशन हे गुरुकडे आहे, म्हणून एज्युकेटेड व्यक्ती मिळणं फार कमी असतं. कळलं का? मग आता तो जर हा असं म्हणजे तुम्ही रिलेटेड एज्युकेशन संबंधित. मग आता तो जर मंगळ आला तर लगेच बिघडेल, कारण मंगळ हा आर्ग्युमेंटचा कारक. मंगळ हा असा
संथ बसणारा ग्रह नाही. तो नाही आहे. दुसऱ्याला त्रास देईल, लाता मारेल, असं करेल, मी हे करून टाकेल, मी ते करून टाकेल, या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्याकडे. हो सर. मंगळाला योग्य स्थान मिळालं तर ठीक आहे. आता इथे जो कसं त्याचं हे कशी असेल, स्वरूप कसं असेल. मग आता आपण असा विचार केला मॅडम, आता ऐका, की बाबा माझा जे काही हे मिळणार आहे स्थळ, तर ते कुठल्या कम्युनिटीचं असेल, उच्च शिक्षित असेल का, हो. कुठल्या परिसरात असेल. याला कदाचित बघा मीन रास असं सांगतोय शिवभक्ताचे, दत्तभक्त, दत्तात्रय, गुरु, बँकेमध्ये काम करणारी एखादी व्यक्ती, असं पण सांगू तुम्हाला. तुमच्याकडे ते सुचलं पाहिजे तुम्हाला. सर ज्यावेळेला तुम्ही केंद्रामुळे जन्मस्थळाच्या जवळ असेल असं सांगू शकतो? नाही, असं नाही मॅडम. मंदिराच्या जवळचा परिसर असेल, हा. पण तुमची आवड योग्य असेल, कदाचित लठ्ठ असेल पण मठ्ठ नसेल, असं आहे. हा. कळलं का? हा. हा बघा. तर मग नाही, सप्तम स्थानाचा विचार बोला. गुरु केंद्रस्थानी आलाय ना इथे, म्हणून नाही, म्हटलं. इथे केंद्रस्थान नाही आहे. नाही आहे, तसं नाही करायचं. इथे त्या दाराकारकालाच किंमत आहे, केंद्रस्थानाला किंमत नाही. अच्छा अच्छा, आलं लक्षात. कळलं? हो सर. दाराकारकच तो आहे. पण सर दिसायला गोरापान उंच असा असेल ना? बघा, गुरुचं व्यक्तिमत्व कधी हा, लपत नाही. गुरुचं व्यक्तिमत्व म्हणजे तसं राहील ना. गुरु हा शुद्ध, स्वच्छ, हा तेच. पैशासाठी विचार करणारा, दक्षिणा मागून घेणारा, पैसे विना काम न करणारा, असं आहे. गुरुचे सगळे कॅरेक्टर्स इथे घ्यावे लागतील. नक्की विचारात. नक्की तसंच आहे ना. गुरुचे कॅरेक्टर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे मॅडम. हा, तेच. म्हणजे गुरुचीच रास आणि गुरुच तिथे आहे. हो, मग तेच तर आपल्याला महत्वाचं आहे ना, की आपण ग्रहांचे कॅरेक्टर आपल्याला माहिती नसतात, त्यावेळेला आपल्याला फलादेशामध्ये आपली चूक होते, हो सर, होतं तसं. नाही का? हो सर. हा, असा प्रॉब्लेम होतो. मग तसं चुकायला नाही पाहिजे, म्हणून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची आठवण होणं गरजेचं आहे. कळलं का? बरोबर. शिक्षण आहे. बरं, एनिवे, नाव इट इज टाइम टू लिव्ह. आणखी काही विचारायचं विचारा, हरकत नाही. आता पुढचा विषय तुम्हाला मी थोडासा सांगतो, ऐका. ज्या वेळेला मूळ कुंडलीवरून आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी चतुर्थामध्ये येणारी रास मिथुन आहे. मिथुनेचा अधिपती हा जेमिनीमध्ये भ्राताकारक ठरलेला आहे आणि या कुटुंबामध्ये मूळच्या पत्रिकेला अनुसरून त्या ठिकाणी वादंग हे निश्चित होईल. आणि ते वादंग कोणापासून होईल तर मंगळापासून होईल. कारण का, ही वृश्चिक राशीचा बुध आहे. कुठे? जेमिनी कुंडलीमध्ये. जेमिनी कुंडलीत. त्या अर्थी जातकाच्या जीवनामध्ये हे निश्चितच वादळ निर्माण होईल. आता त्यामध्ये आणखी एक गोष्ट सांगतो, आता सगळ्यांनी व्यवस्थित ऐकून घ्या, की जर समजा तात्कालिक जातक आपल्याकडे आलेला आहे वर्तमानामध्ये आणि जर त्याला त्याच्यावरून गोचर तयार करायचं असेल की कुठला ग्रह कधी पॉझिटिव्ह येतो, दरवेळेला गुरु शनी हे दीर्घ मुदतीचे ग्रह आहेत ज्यांची गती बंद आहे आणि त्या ह्याच्यामध्ये ते त्यांचा जे काही राशी पालट आहे तो वर्ष 2.5 वर्षाचा असतो. तर त्याकरता तुम्हाला जी काही कुंडली बनवायची असेल किंवा त्याला मुहूर्त करायचा असेल तर इत्यादी ग्रह न बघता सूर्य तुम्हाला सापडला पाहिजे. तो आत्माकारक जसं झाला पाहिजे. त्या दिवशी 8 दिवसापूर्वी किंवा 2 तारखेला 1 तारखेला गुरु हा आत्माकारक होता आणि तो शुभ होता आणि तो नशिबाने आला होता. त्यावेळेला 29 अंशाचा गुरु होता. कळलं? मग अशा वेळेला तुम्हाला मुहूर्त काढतेवेळी चांगल्या गोष्टी, आत्माकारक ग्रह असावा हे जर वाटत असेल तर तुम्हाला संशोधन करणं गरजेचं आहे. तुम्हाला रिसर्च केला पाहिजे त्याच्यावरती. मग कधी चंद्र होऊ शकतो कारण तो फास्ट मुवमेंट आहे. सूर्य त्याच्या खालोखाल आहे, मंगळ आहे, बुध आहे, शुक्र आहे. पण शनी, आता गुरु येणं हा चांगली गोष्ट आहे, रवी येणं ही चांगली गोष्ट आहे, पण शनी येणं म्हणजे थोडस तुम्हाला टाळलं पाहिजे. कधी कधी तुम्हाला 1 महिना 2 महिने पोस्टपोन केलं. आता समजा शनी हा 27 डिग्रीचा आहे तर तुम्हाला 3 महिने पोस्ट पुढे गेलं पाहिजे, नाहीतर काय होत नाही.
बोला भागवत मॅडम. तर गोचरीनी काढताना आपल्याला समजू शकतं वेल इन ऍडव्हान्स की कुठला ग्रह आत्माकारक आहे किंवा काय. हो पण ती गोचरी सगळ्यांना सारखीच लागू पण पडते ना गोचरी. पण सगळ्यांना त्याची फळं कशी काय मिळणार? मूळ कुंडली तर प्रत्येकाची वेगळी असणार ना. आता असं आहे मॅडम, तुमच्याकडे वॉरेन बुफे आलाय का? तर त्याची कुंडली पाहिजे. तुमच्याकडे आणखी कोण आलेला आहे का? तर त्यावेळेला जो येईल तो त्याचे हम्म. काय हे असेल त्याप्रमाणे तुमचं नॉलेज किती आहे ते तुम्ही ओके. त्याला सांगू हा. शकता. पण आलं आता वर्तमान काळ जर चांगला नसेल त्याचा, त्याने कितीही आरडाओरड केली तरी सुद्धा ते गोष्ट होणार नाही. मूळ कुंडली जर आपल्याला साथ देत नसेल तर तिथे तुम्ही बरोबर. किती हात उंचवा, पाय मारा, लात मारा, काय करा, काही होणार नाही. मूळ कुंडली अशीच आहे. हो, आलं लक्षात सर. थँक्यू. मूळ कुंडलीमध्ये एखादा ग्रह जर दरिद्रांशामध्ये असेल अकॉर्डिंग टू सर्वतोपद चक्र, तर कधी ना कधीतरी त्याला त्या दरिद्रांशाच्या याच्यातून पास ऑन जावं लागेल. कळलं? एनिवे, आता आपण पुढे आणखी भरपूर काही शिकायचं आहे. महादशा शिकायच्या आहेत, त्याच्यानंतर तो तक्ता दिलेला आहे तो शिकायचा आहे. बाकी सगळं तुम्हाला कळलेलं आहे मला असं वाटतं. आजचं हे 5वं लेक्चर झालेलं आहे. आणखी बरीचशी व्याख्याने होतील. आता मी हे जे आहे एंजल्स कार्डचं रीडिंग हे सुरू करणार आहे, तर सर्वांनी यावं. जो येणार नाही त्याने मग ह्या क्लासला पण येऊ नये. सर राशींच्या दृष्ट्या आहेत त्याचं जर अजून थोडंसं अजून घेतलं डीप मध्ये तर बरं होईल ठीक सर. आहे, घेऊया. पहिल्यांदा आपण घेऊ, नक्की घेऊ. मी चालेल. सांगतो तुम्हाला की तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं असं अर्धवट ठेवणार नाही, अर्धवट नाही हो ठेवणार. सर. नक्की महादशा सुद्धा आपण घेणार आहोत. आता त्या महादशा परत तुम्हाला सांगतो मी, महादशा ह्या काल्पनिक आहेत. जेमिनीमध्ये सगळ्यांनी आपापल्या मताने महादशांची मांडणी केलेली आहे, तरी सुद्धा आपण घेऊ. मग नंतर तुम्ही बरं. तुमचं लॉजिक लावा, हरकत नाही. पण महादशा मी ओके. सव्य अपसव्य हे सांगितलं होतं तुम्हाला, हो. त्याप्रमाणे तुम्हाला पंचमस्थान आणि भाग्यस्थानाचा विचार करायचा आहे. दोन्ही हो. एक क्लॉकवाईज एक अँटी क्लॉकवाईज जाते, अँटी तसं क्लॉकवाईज. हो, ते करणं बरोबर. गरजेचं आहे. मी मेयर केलंय. चालेल सर. ते कोण आहे, कोण आहे? तर केलंय म्यूट. सर ते तुम्ही कुटुंबातल्या व्यक्ती सांगितले आता की चंद्र कुंभेमध्ये होता, तर मग शनी म्हणजे कुंभ रास संबंधी जे नाव आहे ते येतात. मग तसं म्हणजे चंद्रावरनच बघायचं का आपण नाही, कुटुंबातले असं व्यक्ती? नाही. तुम्हाला आता जसं आता मॅडम एक सांगा की तुमचं लग्न काय आहे? वृषभ लग्न. आपण वृषभ लग्न. तुमच्या जीवनामध्ये शुक्र ब व उ र त ह्या नावाच्या अक्षरापासून किंवा त्याच्यामध्ये जे अक्षर असेल ज्या व्यक्तीच्या, त्यांच्यापासूनच तुमच्या भाग्याची सुरुवात होईल. म्हणजे तुम्हाला दिशादर्शक कोण आहे? तुमच्या जीवनामध्ये एक कलाटणी येणारा ग्रह किंवा नाव किंवा राशी ही ब व उ र त या नावाच्या व्यक्तीने तुमच्या जीवनामध्ये कलाटणी आली असेल आणि आरंभ झाला असेल. आहे का? बघा. हो सर, बरोबर आहे सर. बस सोपं आहे ते, काही कठीण नाही. काय ऍक्च्युअली माहिती आहे का, ह्या लोकांनी हे फार कठीण आहे, हे असं होत नाही, त्याला फार अभ्यास करावा लागतो आणि मगच तुम्हाला ते असं येणार, नाही तर तुम्हाला ते जमणार नाही. कळलं? आवाज बरोबर आहे ना? सर पण हे शिकवा ना आम्हाला. काय सर ही अक्षर कुठे आहेत? अक्षर हे जे आहे अक्षर गोचर जे तुम्ही सांगताय ते शिकवा ना. ते शिकवा ना, शिकवणार आता मॅडम. कमीत कमी टायमिंग आहे. मी तुम्हाला आता ऍक्टिंग पण करून दाखवली की कसं आहे. सर या म्हणजे आता त्यांनी सॉरी, हॅलो बोला. हा, आता सर तुम्ही जसं म्हणतात की म्हणजे जे काही अक्षर सांगितले, तर असं आहे का सर, म्हणजे आता वृषभ लग्न आहे तर त्याचे जे मित्र ग्रह आहेत त्या राशीचे ते नंतर. येस, हो, बरोबर ना सर? कनेक्टेड. त्रिकोण त्रिकोण ओके, त्रिकोण. ठीक. आता तुळेचा ऋषभेचा त्रिकोण जो आहे तो कन्या आहे आणि कन्या आहे. मकर. हा, मकर आहे. बरोबर बरोबर, तोच मी आता विचार केला. म्हणून म्हटलं शनी आणि बुधाशी रिलेटेड
आणि शुक्र ह्यांचे Yes. अक्षर असणार ना. ठीक आहे. एनिवे आता चव्हाण मॅडम चला तुम्ही तुमचं माईक चालू करा. हो सर, ऍक्टिंग चांगली केली, कोणाची केली माहिती नाही पण केली चांगली. सर छान झाला क्लास. तुम्ही नावं पण सांगितली, सुनेचं पण माझ्या मुलाची पत्नी कशी असेल हेही सांगितलं, कुंभेचा चंद्र, निसर्गाची आवड, अभयारण्याची आवड असते, मकरेचा चंद्र राजकारणाशी संबंध आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही सगळं सांगितलेलं आहे. आणि प्रत्येक स्थानवाईज कसे कसे ग्रह फलादेश देतात तेही सांगितलं. राशीला धरून कसे फलादेश द्यायचे ते सांगितलं. आणि सर उत्तम, एकदम सुंदर, एकदम छान, सुंदर झाला सर क्लास, एकदम छान. धन्यवाद. कॉमेडी केली ना ते चला हवा येऊ द्या बघा. चला हवा येऊ द्या, जी टीव्हीचा कार्यक्रम आहे बघा, हा हो त्याच्यामध्ये आवाज काढायचा. बरं पुढे निलेश साबळेचा हळदणकर ना, मॅडम. चला हवा येऊ द्या. चला हवा येऊ द्या. हम्म, हम्म, हम्म. फार चांगला चालतो हो लोकमान्य हो पण छान त्याला काम. तर मी प्रत्यक्ष गेले होते तो कार्यक्रम बघायला. आणि, सांगलीला झाला होता, कोल्हापूरला झाला होता. हम्म. बरं आता हळदणकर मॅडम तुम्ही तुमचा अभिप्राय सांगा. हो सर. हो सर. नमस्कार सर. नमस्ते. आजची कुंडली मीन राशीची खरी कुंडली, पण आरूढ लग्न कन्या आल्यामुळे आणि कन्या राशीत सूर्याचं आगमन आत्माकारक म्हणून बैठक असल्यामुळे स्थिर असणारा सूर्य हा चर राशी सुद्धा तिथेच आल्यामुळे त्याला एक वेगळं महत्व प्राप्त झालं. आणि कुंडलीचा दर्जा हा किती उच्च श्रेणीचा असू शकेल हे चटकन लक्षात येतं. या कुंडलीचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात आली की धनस्थान असणारं अमात्यकारक धनस्थान, पंचम स्थान हे मकरेचं आणि दाराकारक स्थान हे मिनेचं, तिथे गुरु बसलेले आहे. म्हणजे तिथली राशी आणि तिथला ग्रह याचा सिक्वेन्स बघता आत्माकारक ग्रहाला अमात्यकारक, पुत्रपौत्रकारक आणि दाराकारक ही तिन्ही स्थान पोषक कशी झाली याचा खूप चांगला आढावा आजच्या ह्याच्यात प्रगतीचा असा आपल्याला सापडला. त्यातून शनीची चतुर्थ स्थानातली भूमिका जी मातृपितृकारक आहे ती जातकाला त्रासदायक कशी ठरेल. त्रासदायक इन द सेन्स त्याच्या प्रगतीमध्ये खीळ कशी आणेल किंवा त्याला कोणत्या प्रकारचं मातृसुख मिळेल, पण मातृसेवा पण करावी लागेल किंवा तिच्या दृष्टीने काय काळजी घ्यावी लागेल याचं सूचना आपल्याला ह्या पत्रिकेमध्ये मिळते. आणखी एक हिंट तुम्ही अशी चांगली दिलीत की म्हणजे आपण आतापर्यंत राशी आणि ग्रह असे बघत नव्हतो, पण भ्रातृकारक बुध हा जरी बुध ग्रह तिथे भ्रातृकारक म्हणून चांगला आहे, पण त्याला राशी मात्र मंगळाची प्राप्त झालीये. त्यामुळे या मंगळाच्या राशीमुळे बुधाचा होणारा त्रास जातकाला कसा निपटावा लागेल याचं मार्गदर्शन आता या पत्रिकेमध्ये खूप चांगलं मिळालं. मंगळाची पुत्रपौत्रकारक भूमिका ही मूळ लग्नामध्ये कशी वेगळी दिसत होती, पण त्याची सूक्ष्मांशापेक्षाही जरा वेगळी, हटके आणि अधिक स्पष्ट अशी ह्या जैमिनीमध्ये आपल्याला मिळाली. त्यामुळे पौत्रकारक हा आपल्याला मुलाच्या जन्मानंतर, अपत्याच्या आगमनानंतर धंद्यासाठी, व्यवसायासाठी किंवा नोकरीसाठी किंवा याच्यासाठी कशी फलदायी ठरू शकेल याचं चित्र जे मूळ लग्नामध्ये होत नव्हतं ते आरूढ लग्नामध्ये आणि जैमिनी पद्धतीमध्ये अधिक सूक्ष्मता आणि चांगली स्पष्टता. आणि जैमिनीप्रमाणे षष्ठ स्थानामध्ये कुंभेत चंद्र आल्यामुळे त्याचं राव मॅडम आपला माईक चालू आहे प्लीज.
हा केलं मॅडम बंद. तर षष्टामध्ये कुंभेतला चंद्र आल्यामुळे तिथे काय प्रॉब्लेम येऊ शकतील? नातेवाईक किंवा नातेकारक मधल्या लोकांची मानसिकता कशी वेगळी असू शकेल याचं दर्शन झालं. आणि सप्तम स्थानातला गुरु हा आपली गुरुची सगळी फळं दाराकारक मध्ये कशी देईल ती पुन्हा एकदा चांगला त्याच्यावर फोकस आला. त्यामुळे जैमिनी मधलं आरूढ लग्नाचं स्थान आणि मूळ लग्नातल्या अधिक स्पष्टता ह्या खूप चांगल्या सर आज उलगडल्या. खूप चांगल्या पद्धतीने आपलं लेक्चर झालं. आम्हा विद्यार्थ्यांना जैमिनीमध्ये अधिक सूक्ष्मता देण्यामध्ये अधिक जवळ नेता आहात तुम्ही. या सगळ्या मार्गदर्शनाबद्दल मी माझ्या वर्गमैत्रिणींकडून आणि वर्गबंधूंकडून आपले धन्यवाद अदा करतो. नमस्कार सर. नमस्कार. बरं, आता कुबल मॅडम समारोप करायचा तुम्हाला. होय, वेळ आहे का ते सांगा आता. 9:15 झाले जवळजवळ, कारण मॅडमनी तर खूप डिटेल मध्ये छान केलंय, तरी मी थोडक्यात करते आता. सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार. आणि हळदणकर मॅडम तुम्ही पण खूप छान अभिप्राय दिला, तुम्हाला पण नमस्कार. तर आता सगळ्यांना अगोदर आपल्या हातात म्हणजे जातक आला, मग त्याची आपण कुंडली काढली की सुरुवातीला आपण त्याची जैमिनी कुंडली कशी मांडायची हे लक्षात आलंच असेल. तर आपला तो लग्नेश कुठं बसलाय बघायचं. मग इथे आपली मीन रास आहे, तर त्याचा अधिपती गुरु दशम स्थानात आहे, म्हणून आपण तिथून असे 10 घरं मोजले. मग आपली जैमिनी कुंडलीत पहिलं म्हणजे कन्या लग्न आलं. मग त्याच्यानंतर ते आत्माकारक ग्रह असं मांडायचं. हे पण सगळ्यांना कळालं असेलच, म्हणजे जास्त डिग्रीचा. मग त्याच्या खालोखाल आणि आत्माकारक जो येईल तो प्रथम स्थानातच मांडायचं. त्याच्याप्रमाणे ते बाकीचे चरकारक मांडून घ्यायचे. तर आता आपल्या ह्याच्यात म्हणजे सूर्यच आला आहे आणि स्थिरकारक पण तोच आहे. त्याच्यामुळे मॅडम म्हणाल्या तुम्ही पण पत्रिकेचा दर्जा उंचावलाच आहे, पण तो कन्येचा सूर्य आहे. तर तुम्ही म्हणालात की त्यामुळे 80% पत्रिकेचा दर्जा उंचावला. इथे जर मेष म्हणजे, कारण तो मेषेत सूर्य उच्चीचा होतो, किंवा सिंह रास असेल की त्याची म्हणजे स्वतःची रास आहे किंवा मूळ त्रिकोण रास आहे, तर मग तो 100% अजून चांगलं झालं असतं. तर ह्याला पहिल्या स्थानाचा तर फलादेश चांगला मिळणारच आहे, कारण चरकारक आणि स्थिरकारक म्हणजे सेम आलेत. त्याच्यानंतर दुसऱ्या ह्याच्यात अमात्यकारक शुक्र आहे, पण तो पण तुळेचा आहे, त्यामुळं तो पण फलादेश म्हणजे या जातकाला चांगला मिळेल. तिसऱ्या ह्याच्यात मात्र वृश्चिकेत बुध आला. जरी बुध चांगला असला पण तो वृश्चिकेचा असल्यामुळे तिथे त्याला फलादेशात कमतरता. तर ती कमतरता काय येईल, तर त्याला म्हणजे त्याच्या भावंडांच्या साठी किंवा त्यांची जबाबदारी त्याला स्वीकारावी लागेल. म्हणजे त्याला जे काही आंदोलन होतील ते वृश्चिकेचा स्वामी मंगळ म्हणून त्याच्यामुळे पण होतील, असंही तुम्ही सांगितलं. मग चतुर्थ स्थानात मातृकारक शनी आला, तर तो काही तिथे म्हणजे योग्य नाहीये. तर त्यामुळे त्याला म्हणजे आईच्यासाठी किंवा चव्हाण मॅडम म्हणाल्या शनी असल्यामुळे आईला हाडांचे आजार असू शकतात, म्हणजे मोस्टली निगेटिव्हच फलादेश मिळेल. हा, आणि मग पंचमातला मंगळ आलाय आणि तो ह्याचा आहे आपला मकरेचा आहे. तिथे त्याला म्हणजे चांगला फलादेश मिळेल. म्हणजे संततीनंतर हा जातक म्हणजे काही नवीन उद्योग पण सुरू करू शकतो, असंही तुम्ही म्हणाला. त्याच्या अगोदर मला हे एक चतुर्थात सगळ्यांना सांगावं वाटतं की तुम्ही असं म्हणाले की गोचरीने मात्र चतुर्थात जेव्हा गुरु येईल तेव्हा मात्र जातकाला चांगला फलादेश मिळेल. आणि मग आता ज्ञातिकारक चंद्र आलाय, तर तो चंद्र म्हणजे कुंभेचा आहे, त्यामुळं त्या राशीला धरून म्हणजे आपण हे द्यायचे त्याचे फलादेश. आणि मग त्याच्यात तुम्ही एक छान सांगितलं की ह्या लोकांना अभयारण्यात जाऊन येतातच. आणि मग पाटील मॅडमनी त्याला म्हणजे अगदी दुजोरा दिला. त्यांचा मुलगा त्यांनी सांगितलं कुंभेचाच आहे आणि त्याला अशी आवड पण आहे. आणि दाराकारक गुरु आलाय, तर तो पण चांगलाच आहे ना, म्हणजे गुरु असल्यामुळं मग त्याचा म्हणजे जातकाचा काय जोडीदार कसा असेल, मग ते तुम्ही सांगितलं. गुरुच्या अंमलाखाली म्हणजे गुरुच्या कारकत्वाखाली तो फायनान्स मध्ये असेल, तो उच्च शिक्षित असेल, असं सगळं एकंदरीत आजचा क्लास छान झाला. आणि इतकं म्हणजे तुम्ही डिटेल मध्ये सांगता आणि सगळ्यांना मला असं वाटतं आता जैमिनी कुंडली कशी मांडायची, ते ग्रह कसे मांडायचे, त्याचं राशी आणि ग्रह त्याला धरून फलादेश कसा द्यायचा,
चांगलंच येतंय आणि अजूनही तुम्ही पुढे सांगालच तर सर त्यासाठी अगदी सर्वांतर्फे कोटी कोटी धन्यवाद. ह्यूज ग्रॅटिट्यूड टू यू अँड बरं, आता मेष राशी ही उच्च, मॅडम मी जर थोडंसं करेक्शन करतो. बर मेष राशी ही बलाढ्य रास आहे, होय. म्हणून तिथे रवी हा पोषक आहे. हा हा जमिनीमध्ये उच्च नाही अच्छा पडत. हा पण सॉरी उच्च हे नाहीये बरोबर. 1, 5, 9 या अग्नितत्वाच्या ज्या राशी आहेत, राशी या बंधन तिन्ही राशी व्हेरी व्हेरी कॅपेबल आहेत. येस 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 त्याकरता म्हणून तिथे तत्व लागू पडतं, म्हणून त्या ठिकाणी तो अशा तऱ्हेचा भाग आहे. हो ओके थँक्यू सर. आणि धन्यवाद अजून सगळ्यांना. एकच मिनिट बोलते. मॅडमनी सांगितलंच आहे पण मॅडमचा उद्यापासून म्हणजे नवीन फलादेशाचा क्लास आहे. मागच्या वेळेस काही नवीन लोक जरी म्हणजे आले असतील आणि एकदम सुरुवातीला नाही म्हणजे मॅडमला आपण जेव्हा सारखं सारखं फॉलो करतो ना मग त्यांना लक्षात येईल. तर मला अशी विनंती सगळ्यांना करावीशी वाटते की ती 600 रुपये फी म्हणजे काहीच नाही. मॅडम अतिशय सुंदर म्हणजे ते नक्षत्र त्याच्यानंतर सगळं ते गती ग्रहांची गती सारखं सारखं म्हणजे विद्यार्थ्यांना जरी कंटाळा येईल पण मॅडमला नाही प्रत्येक वेळेस ते गतीचं सांगतात. मग ते ग्रह किंवा वक्री होईल किंवा मार्गी होईल, मग ते होताना सूर्याबरोबर त्याची किंवा युती होईल, तो स्तंभी कसा होईल, सगळे फलादेश इतके छान सांगतात. तर सगळ्यांनी त्या पण क्लासला उद्यापासून पहिलंच लेक्चर आहे उद्या तर सगळ्यांनी यावं ही पण मी नम्र विनंती करते. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. बरं, सगळ्यांना नमस्कार. ऑल द बेस्ट. बरं, ठीक आहे. गुड नाईट.